सर हे जे नवीन एनए कन्व्हर्जनचे आहेत त्याचं काय हा. कधी घेणार आहे का? एनए कन्व्हर्जन तर चालूच आहे ना. तुम्हाला अजून वाटत असेल तर एनए कन्व्हर्जन पण ते सांगून देतो, असं काय ते पहिलं बाकीचं ओनरचं जसं तुम्ही ओनरचं कन्फर्म झालं असेल तर मी एनएचं पण सांगून देतो. एनएचं काय. हो ठीक आहे, हे झालं. सर एनए मध्ये मला एक प्रश्न होता की हा. जसं आमचं नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीमध्ये सगळे लँड ऑलरेडी एनए झालेले असतात. तिथे हा. प्रॉपर्टी कार्ड सिस्टम आहे, हा. तिथे पण आम्हाला एनए कन्व्हर्जनचं ऑप्शन येत आहे. हा, नाही तुम्ही येस करून समोर समोर जा ना. तुमचं एनए झालेलं असेल, येस करा आणि सर. त्याच्यामध्ये तुम्ही रिसिप्ट अपलोड करून द्या. सर एकदा तुम्ही दाखवा ना, डेमो दाखवा ना सर. हा, तर सिटी एरियामध्ये कसं काय परमेश्वर. एनएची गरज पडणार? हा, परमेश्वर त्यांचं हा कन्व्हर्जनचं ओपन कर. हॅलो. हा 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 दीप सर. सर सिटी एरियामध्ये कसं काय एनएचं नाही 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 सर, दाखवणार आम्ही? सिटी एनएचं एरियामध्ये सर्टिफिकेट कुठं? सिटी एरियामध्ये गावठांमध्ये नसतं एरिया एनएचं, पण ते फक्त एक व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे लँड्स. नाही पण सर तो ऑप्शन यायलाच डेमो नाही दाखवा ना पाहिजे सर. असं वाटतंय मला. हा, परमेश्वर येस करा. हॅलो. हॅलो. हाँ सर येतोय आवाज. सर तुम्हारा जो क्वेश्चन है कंजेस्टेड एरिया से रिलेटेड है, सिटी सर्वे नंबर का, राइट? सर सिटी एरियामध्ये यस केल्यानंतर डॉक्युमेंट काय टाकणार? सर सिटी एरियामध्ये कंजेस्टेड किंवा नॉन कंजेस्टेड कुठलाही प्रपोजल असला हा, तर येणे ऑलरेडी प्रोसिजर झालेली असते. कुठला डॉक्युमेंट जोडायचं किंवा काय प्रोसिजर करायची ते फक्त डेमो दाखवा. हा, एनएचं डेमो दाखवून द्या ना परमेश्वर, कम्प्लीट डेमो. यामध्ये एनए मध्ये आपल्याला फक्त जे ऑप्शन्स दिलेले आहेत, हा सिटी दिसत आहे तुम्हाला करायचंय. येण्यासाठी आपण जे आपण ते प्रोजेक्ट तयार करतो त्याच्यामध्ये एक नवीन टॅब ऍड केलेला आहे, कन्व्हर्शन प्रीमियम म्हणून. इथे तुम्हाला पहिला ऑप्शन शो होतो की वेदर एनी परमिशन अकॉर्ड प्रिव्हियसली. जर नो असेल तर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करून समोर जाऊ शकता. जेव्हा प्रपोजल अथॉरिटीकडे जाणार पोस्टमॅन व्हेरिफिकेशनला, तेव्हा त्यांना जे करंट इयर आहे त्याच्यानुसार त्यांना चार्जेस लागणार तुमच्या या रेंज वाईज आपल्या तुमच्या ग्रॉस प्लॉट एरियानुसार. जर तुमचं ऑलरेडी येणे घेतलेलं असेल तर येस करायचंय आणि तर तुम्हाला ते अपलोड करायचे डॉक्युमेंट. अपलोड केल्यानंतर इथं दुसरा क्वेश्चन तुम्हाला इथं शो होतो, वेदर वन टाइम कन्व्हर्शन प्रीमियम इज पेड. जर पेड असेल तर येस करायचंय आणि ती रिसिप्ट इथं अटॅच करायची. आणि इथं तुम्हाला ते सिलेक्ट असाइनमेंट इयर सिलेक्ट करायचंय जे तुम्ही ज्या वर्षी पेड केलं त्या वर्षीचे, आणि सेव्ह नेक्स्ट करायचंय. तर जर इथं तुम्ही जर पेड केले नसेल, म्हणजे येणे केलेलं आहे पण पेड नाही कन्व्हर्शन प्रीमियम, तिथं नो करायचंय आणि सेव्ह नेक्स्ट करायचंय. जेव्हा अथॉरिटीकडे जाणार तेव्हा तुम्ही जे सिलेक्ट केल्यानुसार तिथं असाइनमेंट इयर नुसार हे होणार, जनरेट होणार कॅल्क्युलेशन. जर तिथं काही फाउंड जर झालं अथॉरिटीला, जे डॉक्युमेंट नुसार जर त्यांना काही चुकीचं इथे काढलं तर ते त्यांच्यानुसार अपडेट करू शकतात कॅल्क्युलेशन. असं आपण फंक्शनॅलिटी दिलेली येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुमच्या लॉगिनला जाणार, तुमचं हे प्रपोजल अप्रूव्ह झालं, तिथं तुम्हाला आता पेमेंटसाठी डिमांड येणार. तर तुम्हाला काय करायचंय, पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये जायचंय. आता इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही नॉर्मल जे परमिशनचे जे डिमांड येतात ते पोस्ट अप्रूव्हला येतात. इथं तुम्हाला ते पेमेंटसाठी दिसणारे हे प्रपोजल पोस्ट अप्रूव्हला, जे डेव्हलपमेंट चार्ज, जे बाकीचे चार्जेस असतात त्यासाठी, आणि कन्व्हर्शन प्रीमियम हे सिलेक्ट करायचंय. इथं तोच प्रोजेक्ट इथं दिसणार का, जे रिन्युअल डिपार्टमेंटला जे चार्जेस जाणार आहे कन्व्हर्शन प्रीमियम, ते त्यांच्या हेडमध्ये जाणार आहे. तर ते इथं तुम्हाला प्रोजेक्ट दिसणार, क्लिक करायचं आहे आणि तो त्यासाठी तिथं पेचं ऑप्शन येईल, ग्रास थ्रू पेमेंट तुम्हाला. एक रोहितचं लॉगिन दाखवून, एक रोहितच्या लॉगिन मध्ये मी दाखवू का? दाखवा ना सर.
सिम्पलचा फ्लो असणार आहे. पहिला ते ऑथॉरिटी जे आहे ते क्रॉस व्हेरीफाय करणार आपण जो ऍप्लिकेशन केलेला आहे. तेव्हा ऍप्लिकेशन मध्ये अगर येण्याची आवश्यकता आहे नाही आवश्यकता आहे ते ऑथॉरिटी डिसाईड करणार की त्यांना किती पेमेंट लावायचं आहे आणि आपण जे अपलोड केलेले आहे ते डॉक्युमेंट प्रॉपर आहे का. त्यानंतर ते कॉल घेतील. पेमेंट झाल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला जो विंडो असणार आहे टेक्निकल पर्सनचा अशा प्रकारे दिसेल की पेमेंट चार्जेस जेव्हा तुम्ही करणार ते बाय फर्गेशन म्हणून रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि कौन्सिलचे पेमेंट इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये माझा आवाज येतोय ना? हा येत आहे. पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये इथे आपण बघा पोस्ट पेमेंटचे आपण जे चार्जेस ऑलरेडी आपण पेड करतोय म्हणजे जे नॉर्मल मध्ये आहे. जेव्हा आपण चेक कराल ना पोस्ट पेमेंट चार्जेस मध्ये तर त्या याच्यामध्ये आपल्याला अलगसे ते चार्जेस दिसणार. त्यानंतर स्टेटस पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये एनए कन्व्हर्जनचे चार्जेस पण तुम्हाला इथे दिसणार आहे एनएचे. तर त्यामध्ये जे त्या सर्क्युलर नुसार जो पेमेंटचा हेड आहे ग्राफचा इथे ते पेमेंटचं व्हेरिफिकेशन साठी ते जाईल. ठीक आहे. ऑटोमॅटिकली केलेले आहे. ग्राहकचं पूर्ण ऑलरेडी इंटिग्रेशन झालेलं आहे आपलं. ज्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे तहसीलदार आहे त्यांना ते पूर्ण जे चलान आहे आपले ग्राहकची इथून ते डायरेक्टली त्यांना आपण ते पेमेंट करून ते त्यांच्याकडे जाईल आणि ते डिफेस करून आपले जे परमिशन्स आहे ते अप्रूव्ह करतील. हा एक सिंपल फ्लो आहे त्यांचा. ठीक आहे. हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा असणार आहे जे त्यांच्याकडे बाय फर्गेशन पेमेंट गेलेले असले ते. त्यानंतर जे तुमचं पोस्ट पेमेंट होतं ते पोस्ट पेमेंट तुम्हाला करायचं आहे. त्या पोस्ट पेमेंट मध्ये तुम्हाला हे दिसेल की जो पोस्ट पेमेंट केलेला आहे आपण ते पण व्हेरीफाय ते त्यामध्येच एका पोस्ट पेमेंट मध्येच ते अप्रुव्हल होऊन जाईल एनी टाइम कन्व्हर्जनचं. त्याच्यासाठी सेपरेट आपण हे करत नाही चार्जेस ऍड करून ते हे करत नाही. ठीक आहे. सर आता कन्व्हर्जन प्रीमियमचं चलन जनरेट होणार आणि पोस्ट पेमेंटचं चलन जनरेट होतं. आपलं पोस्ट पेमेंटचं डिफेक्ट होऊन व्हेरीफाय होतं तसंच सेम परत कन्व्हर्जन प्रीमियमचं पण डिफेक्ट होऊन व्हेरीफाय करायची प्रोसेस ऑथॉरिटीकडे असणार आहे का? म्हणजे दोन चलन आपल्याला व्हेरीफाय करावे लागतील ना? हा सेम ते करतील. हा बरोबर. त्यांना पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशनचं एक टॅब दिलं राहतं राईट. जसं तुमचं पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन असणार त्याच्याच खाली त्यांचं एनए कन्व्हर्जन चार्जेसचं पण व्हेरिफिकेशन असणार ते अप्रुव्हल करतील. आरटीजी असेल प्रपोजलचं दोन्ही ग्रास थ्रू जाणार पेमेंट. जर कौन्सिल नगर परिषद असेल तर एक कौन्सिलचं त्यांच्या अकाउंट म्हणजे आपण इंडस्ट्रियल महालाईन थ्रू आपण गेटवे थ्रू पेमेंट करतो आणि जे कन्व्हर्शन प्रीमियम आहे तो तुम्हाला ग्रास थ्रू करायचा आहे. अजून क्वेरी असेल तर विचारू शकता. लेआउटच्या वेळेस पण सेम प्रोसेस राहील का? हो. लेआउट मध्ये काय ना लेआउट टेंटेटिव्हच्या वेळेस अगर नवीन आला असेल तर तेव्हा एक वेळा घेऊन घेऊ. फायनलला त्याला द्यावं लागणार नाही. अगर त्यांनी लेआउट टेंटेटिव्ह ऑलरेडी घेतलेला असेल तर त्याला मग फायनलला ऑप्शन येईल. एक वेळा घ्यायचा. टेंटेटिव्ह सँक्शन झालाय सर आणि लेआउट फायनल सबमिट केलता. एडीटीपीच्या लॉग इन पर्यंत जाऊन तो तिथनं रिअसाइन झालाय. मे बी या कन्व्हर्जन प्रीमियम मुळे तो रिअसाइन केलेला आहे असं रिमार्क वगैरे काय नाहीये? नाही सर. अगर तुमचं ऑलरेडी प्रपोजल सबमिटेड आहे त्यांनी अगर पोस्ट पेमेंटचं त्यांच्याकडे टॅब दिलेले आहे. अगर पेमेंट नाही लागलं असेल तर ऑटो होऊन जाईल कारण की लेआउटला टेंटेटिव्हच्या वेळेला पोस्ट पेमेंट आपण लँड डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे प्रोसिजर करून घेतले होते. फायनलला लेआउट प्रपोजल सबमिट केलं म्हणजे एडीटीपीच्या लॉग इन पर्यंत अप्रुव्हल साठी गेलं तिथून रिअसाइन झालेलं आहे काल मला प्रपोजल. आता त्याच्यामध्ये लँड मी प्रपोजल रिसबमिट करताना कन्व्हर्जन प्रीमियमचे ऑप्शन्स येतात आपल्या नवीन सर्क्युलर नुसार. अच्छा सर. ते मग नो करून ते सबमिट करून द्या ऍज इट इज प्रपोजल. ऍज इट इज. मग त्याच्यामध्ये ते रिकॅल्क्युलेट होतील ना ऑथॉरिटीकडे ते? हा ऑथॉरिटीकडे रिकॅल्क्युलेट होतं. ऑथॉरिटी हे चेक करतो ते. ऑथॉरिटी रिकॅल्क्युलेट करू शकतो ऍड करू शकतो त्यामध्ये. ओके ठीक आहे. पेमेंट नेट बँकिंगनेच का होतंय बाकी युपीआय ने का होत नाही?
सर केलं ना सर, ते 2-3 दिवस जो पेमेंट गेटवेचा इश्यू होता इंडस इंडिया बँकचा, आता होतंय सर. ओके मंडे मॉर्निंगला कालपासून स्टार्ट केलं आहे ते पेमेंट गेटवेचा इश्यू रिझॉल्व. येस सर, थँक्यू. आता एक वेळा चेक करून घ्या, तिन्ही होते, तिन्ही ऑप्शन येत आता. टेंटेटिव्हचं जे प्रकरण असेल सर, तर ते डायरेक्ट तहसीलदारकडे जाणार का तुम्हाला, म्हणजे इंजिनियरला घेऊन जावं लागणार? नाही, जे प्रोसेस आहे तेच असणार ना. टेंटेटिव्ह झाला की सर आपण अप्लिकेशन देतो तहसीलदारला, हा, मग त्यावेळेला पेमेंट कुणाला, कुठं, म्हणजे तुमच्या इथं दिसणार कसं आम्हाला? कोणतं पेमेंट? कोणतं जे आता एनए चार्जेस आपल्याला अप्लिकेबल असतील ते भरायचे. हा सर, तुम्ही त्यांचा एवढा विचार करू नका. कसं आहे ना, आपण सिस्टम बनवलेली आहे तशी. अगर तुम्ही ब्रांचचा प्रपोजल टाकत असाल तर ब्रांचच्या प्रपोजल मध्ये आपण जे पोस्ट पेमेंट आहे, इथे तुम्हाला दिसतं पोस्ट पेमेंट आहे ना, तर पोस्ट पेमेंटच्या याच्यामध्येच आपण करून दिलेले, त्यांना मुभा करून दिलेली आहे की पोस्ट पेमेंट पण अप्लाय करा आणि कन्व्हर्जन प्रीमियम पण अप्लाय करा. तर आपले जे पेमेंट आहे ते पोस्ट पेमेंट सोबत येतात आणि कन्व्हर्जन प्रीमियमचं ऑटोमॅटिक येऊन जातं इथे, त्यांच्याकडे पण आपल्याकडे पण. तसं पेमेंट करून घ्यायचं. आणि जे बायफर्केशन आहे, पेमेंट आहे, ते ऑटोमॅटिक त्यांच्या तहसीलदारांचा जो ग्रासचा जो हेड असतो, अकाउंट हेड, तो ऑटोमॅटिकली लिंक केलेला आहे. जसं मी ते पेमेंट पे करतो ना, ट्रेझरी अकाउंट, हे ऑटोमॅटिकली लिंक करायचं, तुम्हाला जायची आवश्यकता नाही, असं म्हणतोय मी. एक डाऊट होता सर, आपलं पोस्ट पेमेंट जे असतं, समजा आरपी मधले प्रपोजल आहेत, पोस्ट पेमेंट आपण आधी जे हे करायचो, पेड करायचो, ते आपल्या टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी कडनं व्हेरीफाय व्हायचे. मग आता पोस्ट पेमेंट आहे तसं टाउन प्लॅनिंग कडनं व्हेरीफाय होईल. कन्व्हर्जन प्रीमियम कोण व्हेरीफाय करेल? तहसीलदार, म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट व्हेरीफाय करेल का टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी? सेम व्यक्ती. टाउन प्लॅनिंग व्हेरीफाय मध्ये पेमेंट व्हेरीफाय नाही करायचं आहे. पेमेंट हा आता जो आहे, हे सनदचे जे चार्जेस आहे, सनदचे चार्जेस नाही, आता हे प्रीमियम आहे. जसं आम्ही नॉर्मल प्रीमियम पेड करतो कॉर्पोरेशन मध्ये, काय होते मग त्यामध्ये कॉर्पोरेशनचा तो 50% शेअर जो स्वतः ठेवतो, 50% शेअर जो आहे तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, जो शासनाला तो देतो. सेम असं आहे की यामध्ये जो तुमचा जो 50% जो शेअर आहे, जे चलन आहे, ते टाउन प्लॅनिंगला जाणार. ठीक आहे, त्यांचा जो शेअर आहे 50% टाउन प्लॅनिंगला जाणार, आणि जो 50%चा जो शेअर आहे तो शासनाला जाणार, तहसीलदारला जाणार, त्या पर्टिक्युलर तालुक्याचा. आता राहिली गोष्ट, याच्यामध्ये पेमेंट व्हेरीफाय करायचं नाहीये. पेमेंट व्हेरीफाय ऑथॉरिटीने करू देणं, फक्त त्यांना जो आलेला पेमेंट आहे ते सिस्टीम जनरेटेड आहे, तेच फक्त डिफेस करायचं आहे. जे पेमेंट केलेलं आहे ते ओके आहे का, बस 100 रुपये होते, 100 रुपये आहे का, बस तेवढं चेक करायचं आहे. बाकी व्हेरीफाय वगैरे काही करायचं नाही आहे. सेम व्यक्तीला, सेम टाउन प्लॅनरला किंवा सेम प्लॅनिंग असिस्टंटला ते व्हेरीफाय करायचं आहे. डाऊट माझा आला होता, कारण आपण पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन जे आपले बिल्डिंग परमिशन किंवा लँड डेव्हलपमेंट चार्जेसचे जे असायचे, ते आपण टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे जाऊन ते डिफेस व्हायचं. डिफेस झाले की मग आपल्या बीपीएमएस पोर्टलवरनं ते व्हेरीफाय व्हायचं. त्याशिवाय ते डीएससी साठी प्रपोजल रिफ्लेक्ट होत नव्हतं. मग आता 2 चलन जनरेट होणार आहेत. मग आता पोस्ट पेमेंटचं ह्यांच्याकडे जाते प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे, ते व्हेरीफाय करतायत. मग आता नेमकं कन्व्हर्जन प्रीमियमला व्हेरिफिकेशन असेल तर मग ते फॉलोअप कुणाकडे घ्यावा, हा डाऊट होता माझा. नाही, सेम ऑथॉरिटी असणार आहे, सेम ऑथॉरिटी असणार आहे, वेगवेगळे नसणार. ठीक आहे, चालेल. आता काही प्रॉब्लेम असे येत आहे का, त्याच्यामध्ये काही कस्टमर असे येत आहेत का ज्यांचे लेआउट फायनल झाले, पण त्यांना फक्त कन्व्हर्जन चार्जेस भरायचे. मग त्याच्यासाठी माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बीपीएमएस प्रणालीद्वारे भरता येईल, तर ते थोडंसं कसं भरायचं आम्हाला विदाऊट एनी, आपण जी आपली युटिलिटी आहे ती ऑपरेट करता, म्हणजे बिल्डिंग परमिशन किंवा लेआउट परमिशन असं काहीच घ्यायचं नाही कस्टमरला, फक्त प्रीमियम भरायचा आहे. त्यावेळेस काय करावं लागेल? नाही सर, सेपरेट तुम्ही कशासाठी युज करतात तो कसा कळेल आम्हाला? मग नाही, आता समजा एखाद्याचा लेआउट फायनल झालाय, बरोबर, मागच्या महिन्यात झालाय, आता या महिन्यात गव्हर्नमेंटने आपल्या केलंय की तुम्हाला कन्व्हर्जन चार्जेस भरायचे. माननीय बावनकुळे साहेब पण बोललेत की तुम्ही बीपीएमएस प्रणालीद्वारे तुम्ही कन्व्हर्जन चार्जेस भरा, बरोबर. तर मग मला फक्त आता काय करायचं, माझा कस्टमर लास्ट मंथ मध्ये फायनल अप्रुव्हल घेऊन गेलाय लेआउट, आता तो माझ्याकडे आलाय आणि मला सांगतोय सर माझे कन्व्हर्जन चार्ज भरून द्या माझे, कारण प्लॉटवाले जे आहेत बाकीचे जे विकत घ्यायला येतात ते मला विचारताय की तुम्ही कन्व्हर्जन चार्ज भरलाय का. मग त्या कंडिशनला मी काय करावं?
तर त्या सिनारिओला सर आम्हाला मग ते जे सर आहे ना दालुकर सर, त्यांना विचारावं लागेल सर. हो ना, कारण काय होतंय ना, एक मिनिट थांबा. हॅलो सर. हा सर सर ह्या तुमची जे कंडिशन आहे रिअल आहे, त्या कंडिशन मध्ये जे हॅलो या कंडिशन मध्ये जे काही ऑलरेडी परमिशन झालेले आहे ते बरोबर. येणे चार्जेस साठी रिओपन करायचे आहे नाही करायचे, फायनल डिसिजन पेंडिंग आहे सर, ज्यांचे ऑलरेडी झालेले आहे. त्यासाठी काय होईल, मे बी अगर त्यांच्याकडे 2 प्रपोजल टाकलेले आहे की नवीन प्रणाली, तसं म्हणजे नवीन अप्लिकेशन त्यांना ओपन करून द्यायचं आहे की जे पोस्ट पेमेंट आहे फक्त येणे चार्जेस आहेत ते ओपन करून द्यायचे आहे, ते फक्त चेक करायचं आहे. ठीक आहे. हो, कारण माझा क्लायंट माझ्याकडे आला ना, तो बोलतोय की मला कन्व्हर्जन चार्ज भरायचा आहे. येस येस, त्यासाठी आता काय करावं असं झालंय. हा, ज्यांचे परमिशन ऑलरेडी. हा सर बोला ना. माझे 2 इश्यू आहेत. एक तर असं की आमच्या सोसायटीचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे, डीम कन्व्हेन्स होऊन नाव रजिस्टर झालेलं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता मला प्रॉपर्टी कार्डवर नाव आणायचं आहे तर ते होत नाही, कारण की ही नवीन प्रणाली लागू झालेली आहे. तर आता त्याचं वन टाइम येणे म्हणजे टॅक्स भरून मला माझ्या प्रॉपर्टी कार्डवर नाव आणायचं आहे, तर ते मी कसं करावं? म्हणजे तुम्हाला वन टाइम येणे भरायचं आहे, जे केस आता आपण डिस्कस केली तसंच करायचं आहे, राईट? आणि तुमचं सगळं परमिशन झालेली आहे. हो. नाही, माझे सर 50 वर्ष झाले बिल्डिंगला. डीम कन्व्हेन्स म्हणजे मानवीय हस्तांतरण शासनाने जे चालू केलं ना, बिल्डर करून देत नाही सोसायटीला. हा, ते तर हा. आणि प्रॉपर्टी कार्डवर बिल्डरचंच नाव असतं. आता ते खरेदी खत शासनाने आमच्या नावाने, सोसायटीच्या नावाने करून दिलं, पण ते खरेदी खतचा अंमल द्यायला जर प्रॉपर्टी कार्ड सेक्शनला SLR कडे गेलं किंवा CTSO कडे गेलं तर ते म्हणतात की आता हे होणार नाही जोपर्यंत BPMS मधून तुमचे वन टाइम येण्याचे पैसे भरले जाणार नाही. अच्छा, बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ते आजपासून, म्हणजे असं न्यूज आहे की ते सुरू केलेलं आहे त्यांनी. असं तुमचं असं म्हणायचं आहे की ज्यांचे ऑलरेडी झालेले आहे किंवा अजून तुम्हाला येणे भरायचं आहे? नाही, आमच्या बिल्डिंग बघा सर, आमची हाऊसिंग सोसायटी आहे. मला कळालं सर, जे ऑलरेडी आतापर्यंत इयर वाईज टॅक्स भरत होते येण्याचे, ठीक आहे, आता ते अबोलिश झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ना बिल्डिंग परमिशन टाकायची आहे ना एक प्रपोजल काही डेव्हलपमेंट साठी टाकायचं. फक्त तुम्हाला हस्तांतर झाल्यामुळे, तुम्ही बिल्डर कडून तुमच्याकडे प्रॉपर्टी हस्तांतर झाल्याकडे आता हे रिपोर्ट जे आहे, 7/12 जो काही डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यांना फक्त येण्याचे चार्जेस भरून घ्यायचे आहे. बरोबर. ते येण्याचे चार्जेस जे आहे BPMS कडून किंवा भरून घ्यायचे तुम्हाला, राईट? हो सर, बरोबर. तर ह्या सर याच्यासाठी स्पेशल विंडो आपण ओपन डिस्कशन विंडो ओपन करायसाठी डिस्कशन चालू आहे. अच्छा, डिस्कशन निश्चित झालं नाही आहे ते. निश्चित म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे. जे असे आहेत त्यांना नवीन ऑप्शन द्यायचा आहे त्यांचं अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून, की त्यांना जे करंट आहे त्याच्यामध्येच ते ऍक्टिव्ह करून द्यायचं आहे. हे चालू आहे. त्याच्यासाठी आपण हा पण घेतलाय ना जो रजिस्ट्रेशनचा. आपण बघा, याच्यानंतर पहिला आपण जो सेशन घेतलेला आहे त्याच्यासाठी स्पेशल सेशन घेतलेला आहे. जो अप्लिकंट आहे, ओनर आहे, फर्म आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करता येईल, त्याचं प्रॉपर्टीचं काय ट्रान्सफर, हे सगळं चाल बॅकएंड मध्ये आहे सर. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत आहे काय करताय. चालेल. म्हणजे ते टेक्निकल पर्सन म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं नाही, ओनर म्हणून करायचं. हा, आता आज आपण ओनरच दाखवलं ना तुम्हाला. ओनर फर्मचं थोडा उशीर झाला मला जॉईन करायला, कोर्टात होतो. तर चालेल, आपण रिपीट करूया सेशन. यामध्ये जेव्हा आपण कंबाईन करू, बाइंड करू, तेव्हा तो आपण रिपीट करूया आपण. तर आजच्या वक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा की अगर आज आम्ही जो कंडिशन जे आपला जो सर्क्युलर आहे, GR आहे, त्यामध्ये एवढं म्हटलं होतं की आराखडे म्हणजे बिल्डिंग परमिशन हे जो प्रपोज करतो तेव्हा त्याच्यामध्ये घ्या, तो आपण घरून घेतलं. आता एक्झिस्टिंग साठी जे आहे त्याच्यासाठी आज डिस्कशन करू मंत्रालयामध्ये, जे काही निघणार त्याच्यामध्ये ते डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. कारण की याच्यामध्ये अजून पण सिनारिओ येऊ शकतात की कोणाचे 50 वर्ष येऊ शकतात, 75 होऊ शकतात, कोणी भरत होता, कोणी भरत नव्हता, कोणाची रिकव्हरी पण होऊ शकते. या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे सर यामध्ये. हो सर. आधीचा जो वर्कफ्लो होता आपला RP मधला, वाया तहसील और वाया SDO,
हा. जे फायनल डीएसी ज्या असायच्या त्या तहसील आणि एसडीओच्या असायच्या. टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी फक्त रेकमेंडेशन साठी होती. आता पण तसाच फ्लो असणार आहे का त्यामध्ये काही हे केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत? नाही नाही, आता पहिले 2 वर्षाचं चाललं होतं. 2025 मध्ये रिकमेंडेशन फॉर अप्रुव्हल साठी एक डीएससी लागते आता ADTP ची. येस आणि येस. ते रिकमेंडेशन फॉर अप्रुव्हलची डीएससी लागल्यानंतर आता एसडीओ तहसीलदारकडे जातो. म्हणजे डीएससी सगळ्या लागतं. एक डीएससी रिकमेंडेशनची लागतो आणि एक डीएससी फायनल डीएसी रेव्हेन्यूची लागणार थोडक्यात. हा तर फायनल झालेला 2025 ला. ओके ओके. हा तो 2025चा जो फ्लो होता वर्क आपल्या परमिशन लँड डेव्हलपमेंटचा तो आहे असं कंटिन्यू आहे, त्यात काही चेंज केलेलं नाही? नाही नाही, आता काही चेंज नाही आहे. हे एनएच आहे आणि हे सर्व कंटिन्यूच आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. बिकॉज काय झालंय, GR चे अर्थ अनर्थ भरपूर झालेत आमच्या इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला. आम्हाला अधिकार काय दिलेले नाहीयेत असं तहसील ऑफिस आणि जिल्हाधिकारी ऑफिस मधनं आम्हाला इश्यूज येत आहेत. प्रपोजल आम्ही डीएससी लावणार नाही आम्हाला हे केलेलं आहे. एकदा त्याच्याबद्दल काही सर्क्युलर काही येणार आहेत का रेव्हेन्यू डिपार्टमेंटला? असं तुमचं असं म्हणणं आहे की एनएच जो सर्क्युलर निघालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार नाही असं म्हणणं आहे त्यांचं, राईट? हा. त्यामुळे आमचे गेले 15-20 दिवस झाले प्रपोजल पेंडिंग आहेत. साधं चेंज ऑफ ओनरचं सुद्धा ऍप्लिकेशन ते ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. हॅलो 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 सर. हॅलो, आवाज गेला सर. तुम्ही ब्रांच सांगू शकता का, कोणत्या ब्रांच मध्ये बोलताय? सर मी सांगलीमधून बोलतोय. टाउन प्लॅनिंग ब्रांच आपलं सांगली, आरपी सांगली. सर असं बोलतो आम्ही, विचारतो त्यांना डेलिगेशन ऑफ पॉवर दिले आहे नाही दिले आहे, त्या एक्झॅक्टली GRचा काय आहे. त्याच्यामध्ये तर लिहिलं आहे की नियोजन प्राधिकारीच नाव दिलं आहे ना. मग नियोजन प्राधिकारी म्हणजे तोच व्यक्ती पर्टिक्युलर ना. हा, आरपी. आता त्याच्यामध्ये काय झालंय, आरपी मध्ये म्हणलं तर मग त्यांचा क्वेश्चन येतोय की आम्हाला आरपी डिक्लेअर केलेलं आहे, तेवढ्याच आम्ही विलेजेसचे फक्त आम्ही हे करणार. मग अख्ख्या माझा आता सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातले माझे प्रपोजल्स असतात टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला सांगलीला आपल्या. मग त्याच्या बेसिसवर तहसीलला आणि एसडीओ मिरज प्रांत आमचं जे आहे मिरज एसडीओ त्यांच्याकडे प्रपोजल्स ट्रान्सफर होतात. त्यातले तासगाव तहसील आम्हाला इश्यू करते की आमचे अधिकार काढलेले आहेत, तुम्ही काय असेल ते प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं घ्या, आमच्याकडे काही येऊ नका. नाही, अधिकार कोणाचे काढलेले, कोण म्हणतं असं? तहसील म्हणते, तासगाव तहसील. अच्छा, येण्यासाठी ना? येण्यासाठी. आणि तुम्ही डायरेक्ट बिल्डिंग परमिशनला प्रपोजल टाका. एनएला तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाहीये. बट एनए जर कम्प्लीट होत नसेलच तुमचा, तर आपण बिल्डिंग परमिशनला तरी कसं जाणार ना सर? नाही सर, याच्यासाठी ते अबॉलिश झालेलं आहे. तुम्ही स्पेशली सेपरेट तुम्ही अगर प्रपोजल बांधकाम आराखडे आणि विकास आराखडे साठी येत तुम्ही सेपरेट तहसीलमध्ये कशाला जाताय? आता तुम्ही परमिशन टाका ना डायरेक्ट एनएची बिल्डिंग परमिशन टाका. जर प्रोसेस आपली जर मिड असेल, एनएची नेमकी टेंटेटिव्ह सँक्शन झालाय आणि फायनलच्या प्रोसेस मध्ये जर हा इश्यू आला असेल तर या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला? दोघांना आहे अप्लिकेशन करता येते, दोघांना येण्याचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही अगर टेंटेटिव्हला नाही घेतला असेल तर फायनलला पण घेऊ शकता, असं केलेलं आहे. सर आता नवीन GR आला 24 तारखेला, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे का नवीन GR प्रमाणे तहसीलदारांची सुद्धा लॉग इन तयार होणार आहे का सर BPMS ला? ऑलरेडी आहे ना तहसीलदारांची लॉग इन. आमच्याकडे नाही काही, जे आमची टाउन प्लॅनिंग आहे ना नाशिक. नाही नाशिक टाउन प्लॅनिंग मध्ये नाशिक असेल ना, तहसीलदाराचं प्रत्येक तालुक्याचं बनलं राहतं. हॅलो, अधिकारी प्रांत साहेबांचं लॉग इन आहे. हो, एसडीओ ना. नाही आता तुमच्या नाशिक मध्ये किती तालुके आहे नाशिकला? तर 15चे 15 एसडीओ नाही ना, एसडीओच्या अंडर मध्ये एक तहसीलदार राहतोच, राईट? मग त्यांच्या लॉग इनची बोलत आहे. हो, एसडीओच आहे लॉग इन, प्रांत ऑफिसलाच बसतात एसडीओ. हा, मग अगर त्यांचं लॉग इन नसेल तर ते लॉग इन क्रिएट करतील, डोंट वरी. कारण की तुम्ही अगर ग्रास मध्ये जाणार ना, तो ग्रास मध्ये तुम्हाला मिळेल की कोणत्या सर्व्हिसला कोणत्या यांचं आहे ऑलरेडी. आता तहसीलदारांना सर, जर समजा एखादी जमीन जर असली, तिचा नजराणा वगैरे भरायचा असला
जर तहसीलदारांकडे जर ते नाही, टाकलं त्यांचं proposal, ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे जाणार. आमच्याकडे जे तहसीलदार त्यांचं लॉग इन नाही त्यांना कसं काय कळणार आमचं प्रपोजल तुमच्याकडे आलंय तहसीलदारांकडे? नाही, आपण काय करणार आहे, ज्यांचे बीपीएम, आता ते बीपीएमएस मध्ये टाउन प्लॅनिंगची परमिशन देतात तहसीलदार की एचडीओ देतात? आमच्याकडे एचडीओ देतात. एचडीओ देतात, तर मग त्यांचं लॉग इन क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. एक काम करूया, अगर तुमचं क्वेरी अगर पुढे घेऊ, अशी आम्ही डिस्ट्रिक्ट फाइंड आउट करू की ज्यांच्याकडे एचडीओ चे लॉग इन आहे पण परमिशन जो राईट्स आहे ते प्रांतकडे आहे, तहसीलदाराकडे नाही, तर मग तसे तालुके फाइंड आउट करून त्यांचे लॉग इन बनवावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो सर, आम्हाला थोडीशी एनए परमिशन बद्दल माहिती मिळेल का? की तुम्ही डायरेक्ट परमिशन घेताय, बिल्डिंग परमिशन विदाउट एनए जर नसेल तर त्या एनए परमिशन बद्दल थोडं काही सांगता आलं तर बरं पडेल. नाही, एक वेळा क्वेश्चन रिपीट करा तुमचा. एनए परमिशन बद्दल आम्हाला काहीच माहित नाही. जे डायरेक्ट परमिशन घेतो आपण बिल्डिंग परमिशन, जर तुमचा एनए नसेल तर ते काय करावं लागेल? सर तुम्ही आता जॉईन झाले का? हो, आता जॉईन झालं. अच्छा. याच्या अगोदर सर आपण लास्ट सेशन पण घेतलंय, आता पण सेशन करतो मी. नॉर्मल जरा काय दाखवा ना, 5 मिनिटात दाखवा ना सर प्लीज. हा दाखव, 2 मिनिट दाखव. स्क्रीन दिसते ना माझी? सर, आणि हे सेशन्स युट्यूब वर अपलोड होत आहेत ना, जेणेकरून युट्यूब वर अपलोड होत प्रत्येक वेळेला प्रत्येकाला तुम्हाला डिस्टर्ब केलं तर तुमच्या समोरचे इश्यूज तुम्हाला सॉल्व्ह न करता हे रिपीट सेशन्स घ्यावे लागणार नाही. सर, जो तुमचा ऑफिशियली युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर अजून 5-6 महिन्यापासून व्हिडिओ, म्हणजे वर्षापासून व्हिडिओ अपलोड झालेला नाहीये सर. सर जो आमचा जो व्हिडिओचा एडिटर आहे ना, क्रिएटर, कंटेंट क्रिएटर, तो गावी गेलेला, म्हणजे तो लिव्ह वर होता, तो पुन्हा रिटर्न आलेला आहे आता. ठीक आहे सर, आता हे सगळे टाकतो सर आम्ही. हॅलो सर, मी आता विचारलेल्या क्वेश्चनचं जर आन्सर द्या की एनए परमिशन. सर, मी तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? हो, दिसते सर. आता ते सांगत आहे मी. तुम्ही टिपिक लँड मध्ये प्रोजेक्ट मध्ये जाता, राईट? एक तुम्ही प्रपोजल क्रिएट करता, ठीक आहे. तुमचा क्वेश्चन हाच होता, मी जेव्हा बिल्डिंग परमिशन देतो, हा बिल्डिंग परमिशन मी इथे देत आहे, ठीक आहे. इथे बिल्डिंग परमिशन देतो. बिल्डिंग परमिशनच्या नंतर आम्ही कन्व्हर्जन प्रीमियम टॅब ऑलरेडी दिलेला आहे. ह्या बिल्डिंग परमिशन तुम्ही जशी घेणार, हे तुम्ही सगळं डिटेल्स तुमचे इथे फिलअप करणार. ओके, ऍज इट. आता यानंतर आपल्याला तुम्हाला अगर एनए कन्व्हर्जन घ्यायचे आहे तर इथे ऑप्शन दिलेले आहे. आपण अगर तुमच्याकडे आता तुम्ही हेदर एनए परमिशन तुम्ही घेतली आहे का पहिले? अगर तुमच्याकडे नाही घेतली तर तुम्ही नो करणार. फक्त नो केली तर याच्या नंतरची जी प्रोसेस आहे ऑटोमॅटिकली ते सिस्टीम आता हाताळून घेणार. आता यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो, आता तुम्ही नो केलं, एनए कन्व्हर्जन पेड नाही केलं, आता तुमच्याकडे एनए कन्व्हर्जन पेड तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर यामध्ये प्रोसेसमध्ये काय होईल की तुम्ही आता यानंतर मी तुम्हाला ग्राफिकली सांगतो काय होणार. याच्यानंतर तुम्ही नो सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे. यामध्ये तुम्ही आता अप्लिकेशन केल्यानंतर जे तुमची परमिशन आहे, तुम्ही नो केलं तर ते जे त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन आहे ते ऑटो होणार आहे. ठीक आहे. आता पहिला तुम्ही नो केल्यानंतर जेव्हा पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्यामध्ये तुमचा जो ग्रॉस प्लॉट एरिया आहे प्लस एएसआर रेट आहे ते ऑटोमॅटिकली जो तुम्ही ट्रेसिंग केलेला आहे, जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्लॉट डिटेल्स मध्ये आणि लेआउट मध्ये, ते ऑटोमॅटिकली ऑटो फेच करून ते पोस्ट पेमेंटला येतं आपले, राईट? आयजीआर चे रेट वगैरे त्याच्यावरूनच ते 1 जे काही तुमचे एएसआर चे जे वन टाइम कन्व्हर्जन रेट आहे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला ते पोस्ट पेमेंटला दिसणार आहे. पोस्ट पेमेंटला इन द सेन्स तुम्हाला कुठे दिसणार आहे? इथे. पेमेंट स्टेटस मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला इथे जे काही प्रपोजल अप्रूव्ह झालेला असेल तिथे कन्व्हर्जन प्रीमियम रेट इथे तुम्हाला येईल आणि ते ऑटोमॅटिकली तुम्हाला ते त्याची चेक चलान जे आहे ते पे करावं लागेल. फक्त तुम्हाला अगर तुमच्याकडे एनए नसेल तर नो करून ते बिल्डिंग डेव्हलपमेंट आराखडा जो काही आहे तुमचा लेआउटचा
ते तुम्हाला ते परमिशन ऍज इट इज अपलोड करायची आहे. याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. आणि राहिला जो पार्ट जो आहे ऑथॉरिटीचा आहे, ऑथॉरिटीचे जो चार्जेस इथे कॅल्क्युलेट होऊन येतात ते ऑथॉरिटी ते तुम्हाला अप्लाय करून देईल. आणि जो पेमेंटचा जो प्रोसेस आहे ते ऑटोमॅटिकली जो रिस्पेक्टिव्ह तहसीलदार आहे त्यांच्या अकाउंटला चाललं जाईल. ठीक आहे. सर, माननीय मंत्री महोदयाने काय सांगितलं होतं की आता कोणत्याही प्लॉटला तुम्हाला एनए करायची आवश्यकता नाहीये. आपण येणे का कुठं करतो, फक्त चार्जेस पेड करतो. हा, कारण लेआउट ही मंजूर नाहीये तिथं. हा, तर लेआउट मंजूर होत आहे ना तुमचं. लेआउट मंजूर झाला तुम्हाला पेमेंट साठी पण येऊन जाणार, दोन्ही होऊन जाईल ना. आता समजा आता एक जुन्या काही ठिकाणी असेल, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, उचगाव ठिकाणी हा. लेआउट मंजूर नाहीये, फक्त प्लॉट 7-12 क्षेत्र आहे. प्लॉटचं क्षेत्र 7-12 वरती दिसतंय. हा, तर मग जेव्हा तुम्ही बिल्डिंग परमिशन घेणार, राईट, तर बिल्डिंग परमिशनला पण ते ऑप्शन येणार. मग तेव्हा तुम्ही भरून घ्याल. म्हणजे अशा ठिकाणी बिल्डिंग परमिशन मिळू शकते सर. हा, आपण चाहे बिल्डिंग परमिशन हो चाहे लेआउट परमिशन हो, आपण सगळ्यांना ऑप्शन देत आहोत ना. इथे बघा बिल्डिंग परमिशनला पण ऑप्शन आहे. ठीक आहे सर. सगळेच ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे. सिटीमध्ये गरज नाही ना याची. सर आता एक, हा, सिटीमध्ये आता जे याच्या पहिले पण क्वेश्चन केलेला, आता सध्या सगळ्यांसाठी त्यांनी तो क्वेश्चन ओपन करायला सांगितलेला आहे. सर, पण जर एकच मोठा 4-5 हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लॉट्स करायचे असतील, तर प्रत्येक प्लॉटवाल्यांनी परमिशन घ्यायला लागेल का प्रत्येक प्लॉटवाल्याला? बिल्डिंग परमिशन सोबतच ते आपलं, हा, अगर त्यांनी एनी चार्जेस अगर पहिले पेड केले नसेल किंवा ते लेआउटचे राहिलेले असेल तर ते प्रत्येक प्लॉट वाला तो पेड करेल त्यांचे स्वतःचे, आणि त्याची अमाऊंट कमी होईल ना. मग सेपरेट म्हणजे ज्याचं मोठं लेआउट आहे, ज्याच्या नावाने आहे, त्याला काहीच करायला लागणार आहे नाहीये? नाही. अगर आता लेआउट टेंटेटिव्ह किंवा फायनल करत असेल तेव्हा मग त्याला पेड करावं लागेल, अदरवाइज नाही करावं लागेल. सर, समजा एक लँड आहे, आपलं 1 हेक्टरची लँड आहे, 10,000 स्क्वेअर मीटरची आपली. तर त्या प्रोसेसला आता त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्लॉटिंग टाकायचं आहे. मग ते रेसिडेन्शियल एनएला आपण ऍप्लिकेशन करायचं का डिरेक्टली त्याच्यामध्ये डिमार्केशन करून केलेले जे 7-12 सोडून घेऊन मग ते डायरेक्ट बिल्डिंग परमिशनला जाऊ शकतात? काय बेसिकली काय झालंय, कन्फ्युजन हे आहे की नेमकं रेसिडेन्शियल सारख्या प्रोजेक्ट मध्ये, कॉम्प्लिकेटेड ह्याच्यामध्ये नेमकं एनएला पहिला अप्लाय करायचं का डिरेक्टली बिल्डिंग परमिशनला अप्लाय करायचं? दोन्ही गोष्टी सेम आहे. तुम्ही अगर लेआउट परमिशन डायरेक्ट करत असाल ना, तर त्याला लेआउट 22 मध्येच तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट करून घ्यायचं आहे, 1 टाइम मध्ये. नंतर मग माझा प्रश्न 1 टाइमचा क्लिअर झालेला आहे. माझा हा क्वेश्चन आहे की समजा एक लँड आहे, आता रॉ लँड आपण मार्क करतो ऍज एनएला, आपण जशी पहिला लेआउट परमिशन घ्यायचो, रॉ लँड, ती रॉ लँड आहे, त्याच्यावर काही प्लॉट पडलेले नाहीयेत, काही डिमार्केशन नाही, कुठलीही त्याच्यामध्ये ऑथॉरिटीनं कुठलीही परमिशन दिलेली नाहीये. आता त्या लँडला मला प्लॉटिंग करून समजा विकायचं आहे, तर त्या प्रोसेसमध्ये मी डिरेक्टली प्लॉटिंग करून विकले तर 7-12 नोंदी लागणार नाहीत, लागतील, तो आता विषय नंतरचा आहे. बट त्याच्यामध्ये समजा विकलं मी एका व्यक्तीला, कुणाला 10 व्यक्तींना विकले, त्यातल्या एका व्यक्तीने डिरेक्टली बिल्डिंग परमिशन घ्यायची का एनए परमिशन घ्यावी लागणार मेन लँड होल्डरला? त्या नाही, पहिले तर तुम्हाला जो लेआउट आहे तो अपलोड करूनच घ्यावा लागेल ना. हा, मग त्या बेसिस मध्ये आपल्याला एनए परमिशन कंपल्सरी राहील ना? कंपल्सरी आहे. पहिलं तुम्हाला लेआउट पहिला अपलोड करूनच घ्यावं लागेल. ओके. आणि दुसरा क्वेश्चन, इंडस्ट्रियल वगैरे जे प्रोजेक्ट असतात किंवा कमर्शियल्स असतात आपले, लाईक अॅग्रोबेस्ड जे अँसेलरी सर्व्हिस इंडस्ट्रीज मध्ये आपण घेतो, त्याच्यामध्ये एखादी 1 एकर 2 एकरची लँड असते, तिला डिरेक्टली बिल्डिंग परमिशन टाकली तर चालते, त्याला एनए परमिशन घ्यायची गरज नाही. पण तुम्ही जे काही पण तुम्हाला जो यूज तुम्ही चेंज हे करत आहे, पण तेवढेच चार्जेस द्यावं लागेल तुम्हाला. चार्जेस जे ते काय तर शासनाचे टॅक्स पेमेंट्स आहेत ना, ते आधी आपण एनए परमिशन करून बिल्डिंग परमिशन घेताना आपण भरत होतो, फक्त त्याचा फॉर्मॅट चेंज झालाय आता ऍक्च्युअली बघायला गेलं. हॅलो, प्रोसेस जी आहे ते युडीसीपी प्रमाणे चालणार, जसं झोनचे असेल ते ऍग्रीकल्चर झोनचेच असणार. आरिफ सर, हाँ सर, अपन जो ये सिंगल प्लॉट जो आप बता रहे रेगुलराइज करने का, उसकी ऑर्डर भी मिलेगी क्या साथ में? रेगुलराइज सर, अपन रेगुलराइज वगैरह कुछ नहीं कर रहे, सिर्फ जो टैक्स था पहला अभी 1 टाइम प्रीमियम में कलेक्शन कर रहे हैं. नहीं, जैसे आप प्लॉट के एनी चार्जेस देने के बाद में
एनए ऑर्डर देंगे प्लॉट की? मैंने सर बंद कर दिया ना, सनद बंद हुआ है ना सर, वही तो लिखा है ना उसमें। सर मेरा बोलना समझिए सर आप, वो जो जीआर है उन्होंने अबोलिश किया है। अबोलिश का मतलब आपको टैक्स जो हर ईयर पे करना था वो चला गया है, जो सनद जनरेट होता था वो चला गया है। यहाँ पे अब रेवेन्यू डिपार्टमेंट का कोई भी अथॉरिटी व्यक्ति आपको कुछ भी नहीं देगा, उसकी सनद जनरेट नहीं होगी, वो है ना। तो प्लॉट पर रेगुलराइज किस तरीके से हो रहा सर? ये चार्जेस लेने रेगुलराइज मतलब अभी आपको सिंगल जो हम लेआउट टेंटेटिव करवाते हैं, ठीक है, उसके बाद में डिमार्केशन करते हैं, ये इस तरीके का जो प्रोसेस वो कंटिन्यू चलेगा हमारा। जो सनद हमको देते हैं वो सनद हमको लेना नहीं अभी। नहीं, जो एनए सैंक्शन एनए नहीं है और जिसमें आप बिल्डिंग परमिशन ले रहे हो सर, हाँ बराबर, उसमें प्लॉट के चार्जेस भी आप ले रहे हो रेगुलाइज करने के। यस, तो इसमें प्लॉट की ऑर्डर और बिल्डिंग परमिशन कॉलम तो नशे होऊन राहिले। प्लॉट के ऑर्डर सेपरेट नहीं निकलेंगे सर। क्यों निकलेंगे प्लॉट के ऑर्डर? कॉलम सगळेच होऊन राहिले। नहीं, चार्जेस वो हेड में जा रहे हैं तो जैसा प्लॉट के सर ऑर्डर में सर पेमेंट का ऑर्डर बोल रहे हैं कि सनद वगैरह तो कैंसिल हो गई। ब्लॉक मध्ये तुझे माइक ऑफ सर, जिसका डिस्कशन में नहीं है तो मैं सबके क्वेश्चन ले रहा हूँ मैं, लेकिन आपका माइक ऑफ कीजिए। आता ड्राइंग तर सेमच होती ना हे। 1 by 1 सर प्रज्वल गानवर क्वेश्चन जो कर रहे हैं उनके सिर्फ माइक ऑन कीजिए। कंटिन्यू करो सर जी। तो मेरा क्वेश्चन था जैसे वो सेपरेट ऑर्डर। हाँ, तो चार्जेस लेके फिर फायदा क्या हुआ सर? ये इसमें मतलब एनए ऑर्डर नहीं दे रहे आप सर। फिर वही बात आप रिपीट कर रहे हो सर। आपका हेडेक कम हो गया ना उस व्यक्ति के पास जाने का। अरे सर, प्लॉट की रेगुलाइजेशन कुछ तो लगेगा ना सर। 7/12 पे आ जाएंगे ना सर लिख के आपका ये वन टाइम कन्वर्जन पेमेंट चार्जेस हैज बीन पेड करके, ये ऑटोमेटिकली दिख जाएगा आपको। आप जो पेमेंट कर रहे हो वो रिस्पेक्ट टू तहसीलदार के लॉगिन में जाएगा, वो चेक करेगा क्लॉस ऑफ लैंड क्या है आपकी, 1 है 2 है, उसके बाद में वो रिमार्क देगा। रिमार्क देने के बाद वो ऑटोमेटिकली 7/12 पे चढ़ जाएगा आपका। आप जब म्यूटेशन आप चेक करते हो राइट साइड में तो वहाँ पे लिख के आता है ना हस्तांतर क्या करने में आया करके। अच्छा सर, मेरा एक और क्वेश्चन है, एक और क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन है। मेरा एनए है कलेक्टर का, उसमें बिल्डिंग परमिशन उल्टे वाले रेगुलाइज किए, बिल्डिंग का 7/12 बनाया मैंने वर्टिकल, तो ये वर्टिकल ऑनलाइन लिंक नहीं है सर अपने बीपीएमएस से। वर्टिकल 7/12 की, अभी वर्टिकल 7/12 की बात कर रहे हो क्या आप? जी जी सर, वर्टिकल 7/12 कंसेप्ट आने का है सर, अभी चालू किया है गवर्नमेंट ने। मतलब फ्लैट का वो फ्लैट टेनेंट वगैरह के डिटेल्स आने की ऐसी बात कर रहे हो क्या? बराबर है ना सर, वो तो गवर्नमेंट ने अभी डिक्लेयर किया है। अच्छा, हमारा सिस्टम हमको दिया है नहीं दिया वो थोड़ी ना, उसके लिए अलग सिस्टम बनेगा। और रेवेन्यू डिपार्टमेंट का ही, वो रेवेन्यू और पीआर कार्ड का जो डिपार्टमेंट है उससे रिलेटेड है सर। हमको जो डेटा देना है हम उनको दे देंगे, ठीक है, डोंट वरी। जैसा हम रेरा डिपार्टमेंट को हम डेटा देते हैं, अगर उनको डेटा है तो रिक्वायरमेंट दे देंगे। जो 7/12 का बनना है नहीं बनना है, फेरफार करना है वो करना है। जैसा हम एनए का डिटेल्स आ रहा है हमारा पे, हम एनए का डिटेल्स आपको दे देंगे, उनको दे देंगे रेवेन्यू डिपार्टमेंट को। वो रेवेन्यू डिपार्टमेंट का काम है सर, आप जो बात कर रहे हैं। सर मेरा एक और सजेशन था बीपीएमएस के लिए, ये अपन जो नगर पालिका में जो प्लॉट के टैक्सेस और असेसमेंट के चार्जेस लेते सर, इसको भी लिंक कर दो बीपीएमएस से। हाँ सर, गुड क्वेश्चन है सर। होता क्या कि सर वो सुनिए ना, होता क्या कि 2 बार डेवलपमेंट चार्जेस लेने में आते सर। नहीं सर, ये बात आप कौन से कॉर्पोरेशन से बात कर रहे हो? शेगांव से 2 बार डेवलपमेंट चार्ज मिलते कैसे? वो लैंड डेवलपमेंट चार्ज लेते होंगे सर। हाँ सर, वो चार्जेस और इधर बिल्डिंग परमिशन लेआउट परमिशन के समय भी लेने में आए थे। गलत है ना सर, क्या अपन क्या कर सकते हैं? मेरा सजेशन इसलिए था कि लिंक करो सर इसको ऑनलाइन में। सर अभी हम देखिए सर, केडीएमसी का हमने क्या किया है ना, केडीएमसी को हमने सिंगल विंडो सिस्टम से इंटीग्रेट किया है। अगर वो अथॉरिटी से अभी क्या है ना चल रहा है कि हम इंटीग्रेशन का प्रोसेस चल रहा है कि जब आप बिल्डिंग परमिशन दे रहे हो ना, तो उसके पहले आपको जो
एनओसी लगती है, फॉर एग्जाम्पल हम जब इशू करते हैं उसके लिए कि पहला फायर का जो रिक्वायरमेंट है वो लगता है क्या, बाद में टैक्स भरा है क्या, उसके बाद में सीसी जब डिस्बर्स होती है उसके बाद में एमएससीबी का आपको रिक्वायरमेंट है क्या, कोई वाटर का रिक्वायरमेंट है क्या। इस तरीके के जो एनओसीज है ना वो रिस्पेक्टिव डिपार्टमेंट से और रिस्पेक्टिव जो वेंडर रहेगा सॉफ्टवेयर वाला, तो उससे इंटीग्रेशन का प्रोसेस चल रहा है सर। तो फिलहाल में हमने तो फायर का पहला ले लिया, ठीक है, 7/12 का भी आपको दिख जाएगा, फायर और 7/12 का, बाद में एमएससीबी और जल बोर्ड के साथ भी आपको ये जाएगा। अब रहेगा टैक्स डिपार्टमेंट का, टैक्स डिपार्टमेंट को रिस्पेक्टिव जो कॉर्पोरेशन है काउंसिल है उन्होंने सिर्फ एफर्ट लगाना चाहिए। ये जो टैक्स डिपार्टमेंट का हम नगर पंचायत और ये जो है काउंसिल का जो यूज करते हो उससे तो इंटीग्रेट कर देंगे हम, ठीक है सर। एक क्वेश्चन आहे, हॅलो सर, सांगलीमध्ये माझा एक 8 गुंठ्याचा प्लॉट आहे, त्याचा 7/12 सेपरेट आहे, मोजणी नकाशा सेपरेट आहे, तर आता कॉर्पोरेशन मला म्हणते की त्याचा लेआउट सँक्शन करून घ्या. लेआउट सँक्शन करून घ्या, तुम्ही त्याचं पहिला डिमार्केशन वगैरे झालं नाही आहे का? डिमार्केशन झालेलं आहे, मोजणी नकाशा सेपरेट निघतोय तेवढ्या एरियाचा, आणि 7/12 ही सेपरेट आहे. नाही मग ऑलरेडी तुम्ही डिमार्केशन केलेलं आहे, तर मग अजून पुन्हा कशाला करायची आवश्यकता आहे? तसं त्या 7/12 लिहिलं नाही आहे का हे झालंय म्हणून, डिमार्केटेड झालाय म्हणून? नाही लिहिलेलं. 7/12 वेगवेगळे झाले की एकच सिंगल आहे तुमचा? सिंगल आहे 7/12. तुमच्याकडे कॉपी असेल ना, कॉपी दाखवा ना त्यांना ऑर्डरची. सॉरी, मी प्रपोजल सबमिट केलं होतं बिल्डिंग परमिशनसाठी. बिल्डिंग परमिशनचा लेआउट वगैरे सगळं बिल्डिंग टाकली त्यावरती, आणि ज्यावेळी टाकलं त्यावेळी त्यांचं हे आला, रिमार्क आला की याचा लेआउट सँक्शन करून घ्यावं लागेल पहिल्यांदा, नंतर मग तुम्ही बिल्डिंग परमिशन घ्या. मग लेआउट सँक्शन नाही केलाय का? लेआउट सँक्शन कसं असणार सर? 18 गुंठ्याचा प्लॉट आहे. लेआउट किती के असो तुम्हाला करून तर घ्यावं लागणार ना सर. आता मी एनए चार्जेस भरतोय, लेआउट कशासाठी लागणार? 18 गुंठ्याचा प्लॉट आहे, 18 गुंठ्यातच मी बिल्डिंग बांधायला लागलोय. 18 गुंठे म्हणजे 1800 स्क्वेअर मीटर? 1800 स्क्वेअर मीटर. आणि कशामध्ये घेताय ही परमिशन? म्हणजे नॉर्मल बिल्डिंग परमिशन घेताय का? नॉर्मल रेसिडेन्शियल मध्ये? हा, रेसिडेन्शियल R1 सेक्शन मध्ये घेतोय. रेस्टॉरंट. आणि कोणत्या झोन मध्ये आहे? कोणत्या झोन मध्ये आहे? येलो झोन मध्ये आहे सर. हा, येलो झोन मध्ये? हा. अरे ऑथॉरिटीचं लुकआउट आहे, आम्ही का सांगू याच्यामध्ये आता तुम्हाला? नाही मग कसं सर, तुम्ही तर म्हणताय की आता एनएची गरजही नाहीये. एनएचे पेमेंट करून झालं की आवश्यकता तो नाहीये. हा. हॅलो सर. पण बाकीचे मग बाकीचे रिक्वायरमेंट त्यांच्या की ओपन स्पेस नाही आहे तुमची? हा, ओपन स्पेस नसेल, ओपन स्पेस पण नाही आहे, डिमार्केशन आता अशामध्ये काय लागणार? आणि सर एनए चार्जेस आम्ही भरायला तयार आहे, समजा जरी असले तर एनए चार्जेस भरतो ना आम्ही. सर मला डॉक्युमेंट चेक करावं लागेल, हे विचारावं लागेल सर हे माझ्या हायर ऑथॉरिटीला, का ते ऑथॉरिटी असं म्हणत आहे की त्याचं पहिला तुम्ही डिमार्केशन करा म्हणून. सर मोजणी नकाशा निघाला याचा अर्थ डिमार्केशन झालेलं आहे ना? येस येस. मग मोजणी नकाशा जोडलेला आहे, प्रपोज रोड आहेत माझ्या जवळून. सर तुमचा नंबर द्या, मी एक्झॅक्टली डॉक्युमेंट बघूनच तुमचं विचारू शकतो वर. मला एवढं माझा नंबर, हा नंबर द्या ना तुमचा. 94032 032 33 155. तुम्हाला एक काम करा, मी तुम्हाला व्हॉट्सअप हाय करतो, मला तुम्ही डॉक्युमेंट पाठवा तुमचे. येस सर, येस. काही नाही, फक्त सेल्स डेट आणि हे पाठवून द्या. सर मगाशी मी जो बोललो की तहसीलदार आणि एसडीओ एनएची परमिशन वगैरे द्यायला, एनए परमिशन राहू दे, जो बीपीएमएसचा जो आपला फ्लो आहे तो ऍक्सेप्ट करत नाहीयेत आरपी मधले टाउन प्लॅनिंग कडनं. त्याच्यासाठी काही तहसीलदार आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे आहेत कलेक्टर किंवा त्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग आपण करू शकतोय का? बिकॉज काय त्यांना काही आपल्या बीपीएमएस मधलं काही माहित नाहीये. ते आम्हाला फार म्हणजे थोडं काय होतंय, टेक्निकल पर्सनची पण ह्याच्यामध्ये हॅरॅसमेंट होते आणि अप्लिकंटची पण ह्याच्यामध्ये टाइम ड्युरेशनची हॅरॅसमेंट फार होते.
सर असं कोणी सांगितलं की आम्ही अरेंज केले? कोणता डिस्ट्रिक्ट आहे तुमचा? सांगली डिस्ट्रिक्ट. आता सांगली डिस्ट्रिक्ट मला एक सांगा, आपण प्रत्येक ट्रेनिंग सेशन प्रत्येकांचे दिलेले आहे. आपण प्रत्येक डिस्ट्रिक्टचे वेगवेगळे ट्रेनिंग सेशन आपण घेत आहोत. एक मिनिट, तुम्हाला बघा, तुम्हाला माझं स्क्रीन दिसतं तुम्हाला? येस येस. हा, या स्क्रीन मध्ये तुम्ही बघितला आजचा जो डे आहे कोणता? आजचा 29 आहे ना? 29 डे बुलढाणा, चंद्रपूर, धुळे यांचं आज ट्रेनिंग शेड्यूल केलेलं आहे. ओके. सांगलीचं तुमचं 11 तारखेला येईल. 11 तारखेला येईल. अगर अर्जन्सी असेल तर मग मी माझ्या प्रोजेक्ट मॅनेजर बोलतो आणि याच्यामध्येच एक शेड्यूल करायला लावतो. धुळ्याचं कुठे आहे सर ट्रेनिंग सेशन? रायगडचं कधी आहे आणि कुठे असेल? ऑनलाईनच असेल ना? हे ऑनलाईन आहे त्यांचे ट्रेनिंग. हे टाइम दिलेलं आहे ना, एक 10 वाजता असतं, एक 4 वाजता असतं. प्रत्येक ऑथॉरिटीचं राहील का सर? हे ऑथॉरिटीसाठी स्पेशल आहे सर. ओके. आपण मंडे पासून स्टार्ट केलेले आहे हे ट्रेनिंग. येस, त्याचा अपडेट आला आहे. बीपीएमएस आर्किटेक्चर ग्रुप वर पण सचिन सरांनी पाठवला होता. आणि ऑथॉरिटीज, रेव्हेन्यूच्या ऑथॉरिटीज फार म्हणजे कॉम्प्लिकेट करून ठेवलेले आहेत आमच्या सांगली डिस्ट्रिक्टला. त्यामुळे काही म्हणजे वे आउट म्हणजे एंड सोल्युशन काही मिळत नाहीये याबाबत आता नवीन सोल्युशन. म्हणजे त्यांना फक्त पेमेंट फक्त ऍड करायचं, रिव्हेन्यूला पण नाही करायचं, टाउन प्लॅनिंग वाल्यांनाच करायचं, त्यांना स्वतःहून काहीच करायचं नाही ना सर. लाईक आपण आता कुठलीही सँक्शन असो, परमिशन असो किंवा लेआउटची जरी सँक्शन करून घ्यायची म्हणली आपण, तरी फायनल डीएससी साठी आपल्याला तहसीलदारांच्या लॉग इनला जावंच लागते ना सर. डीएससीचा मॅटर आहेच नाही. डीएससी जे परमिशनचा फ्लो आहे तो ऍज इट इज परमिशनचा फ्लो आपण चेंज त्यांना ऍक्सेप्ट नाहीये. ते म्हणतात आमच्याकडनं अधिकार काढून घेतलेत जीआर नुसार. आम्ही का देऊ तुम्हाला? आमच्याकडे येऊ नका, तुम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे जावा आणि त्यांनाच मागा. आता यावर त्यांच्याशी कोणत्या वेळेनं कम्युनिकेशन करायचं आणि कोणत्या वेळेनं त्यांना समजून सांगायचं हे टेक्निकल पर्सन्सना पण आम्हाला लिमिटेशन पडतात ना त्याला. त्यांचे अधिकार सनद पुरते होते ते निघालेले आहे, पण परमिशनचं द्यायचं आहे ना त्यांना. हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. बट वी आर म्हणजे आम्ही टेक्निकल पर्सन्स येतो. लाईक कुठली ऑथॉरिटीचा एक सक्षम अधिकारी असेल तर टेक्निकल पर्सनची त्याच्यासमोर वेटेज कमी राहते ना. हे त्याच्याबद्दल काही तुम्ही सर्क्युलर काही तुमचा आपल्याकडनं प्रोव्हाइड होऊ शकतं का रेव्हेन्यू डिपार्टमेंटना, की जी प्रोसेस आहे तीच बीपीएमएसची फॉलो करायची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठली काही तुम्ही इश्यूज कॉम्प्लिकेट करू नका म्हणून. कारण त्यांना आम्ही समजवण्याचे म्हणजे मी एकटा नाहीये, आमच्या सांगली डिस्ट्रिक्ट मधले कितीतरी टेक्निकल पर्सन्स आहेत, त्यांना हा इश्यू फेस करावा लागतोय आता सध्या. हॅलो, आवाज येतोय सर माझा? हॅलो हॅलो. अरे सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, एक मिनिट. बोला मॅडम. सर, आमची एक बिल्डिंग परमिशन ऑलरेडी रिवाइज झालेली होती आणि आता परत ती रिवाइज करतोय. त्याचं रिवाइज कम्प्लिशन नव्हतं घेतलेलं आहे, परत रिवाइज करतोय. त्याच्यामध्ये फक्त लिफ्टची साईज आहे ना थोडीशी इन्क्रीज होतीये, वाढते. तर आम्ही त्याचा फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर हे कन्व्हर्जन प्रीमियमचं पेज ओपन झालेलं आहे. तर आम्ही एनए ला एस केलं, एनए ऑर्डर टाकली तिकडे त्याचं लेटर. त्याच्यानंतर मग ते कन्व्हर्जन प्रीमियम मध्ये काय करायचं? आम्ही यस करायचं की नो करायचं? कारण तुमच्यानुसार तुम्ही जर एनए घेतलेले असेल तर तुम्ही येस केलं, त्याच्यानंतर तुम्हाला तिथं अपलोडचं ऑप्शन आलं असेल एनएचं डॉक्युमेंट. अपलोड केलं तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं विचारतंय. पेमेंट भरलेलं आहे का तुम्ही? सर, आम्ही ना ती जी पोस्ट पेमेंटची आहे ना पावती ती तिकडे लावली. पोस्ट पेमेंटचे नाही मॅडम, तिथे एनएची चार्जेसचं बद्दल आहे. एनएचे चार्जेस भरलेले होते ना, जसं ते दरवर्षी नाही का भरायचं ते. आणि बंद झालंय ना मॅडम. तुमचा ओल्ड असेल, ओल्ड नुसार तुम्ही जाताय ना. एनए घेतलेलं म्हटल्यानंतर तुम्ही येस केलं, तिथे अपलोड केली. तर तुम्ही जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल, पेड केलं रिसिप्ट असेल तर येस करायचं आणि अपलोड करायचं ते रिसिप्ट. ते त्यांना शो होतील डॉक्युमेंट चेकलिस्ट मध्ये अथॉरिटीना. नाही, तिथे वर्ष मागतो तो. सिटी एरिया असेल आणि आमच्याकडे रिसिप्ट नाही तर मग काय करायचं?
सिटी एरियामध्ये काय सर करायचं? आमच्याकडे जमीन महसुलाची सिटी पावती सर्वे आहे, तर नंबर ती आहे, लावायची टीपी का? स्कीम आहे, तर काय करायचं? हॅलो मॅडम तुमचं क्वेश्चन सर थांबा थोडं, ते मॅडमचं क्वेश्चन कम्प्लीट होऊन जाईल त्यांचं. हॅलो, आमच्याकडे जमीन महसुलाची पावती आहे सर, तर ती लावायची का मग आम्ही? मॅडम तुमच्याकडे जे तुमचे येणे चार्जेस भरले असेल, जी पावती असेल ती अटॅच करायचं आहे आणि तिथे असेसमेंट इयर टाकायचं तुम्ही कधी भरली तुम्ही. तर ते फार सर जुना लेआउट वर्षाचं असतं ना, असतंय का? प्रत्येक वर्षाचं असतं का ते येणे चार्जेसची पावती नसते प्रत्येकाकडे. प्रत्येकाकडे येणे चार्जेस भरल्याची पावती नसते. वर्षाचा फार टॅक्स लेआउट असेल तो असेल भरते भरला तर चालेल सर. 2 मिनिटं एक मिनिट सर, वर्षाचा टॅक्स सर एक मिनिट सर, एक बोला ना, एक क्वेश्चन द्या ना. आरिफ सर, मी मगाशी विचारलेलं काही ऑथॉरिटीचं ना? हा सर ऑथॉरिटीचं आम्ही ट्रेनिंग शेड्यूल करतो सर सांगलीचं. मॅडम विचारतात ना, तर वर्षाचं काय टॅक्स डिपार्टमेंट डॉक्युमेंट कुठलं जोडायचं ते सांगा ना सर. वर्षाचं प्लॉटचं डॉक्युमेंट असेसमेंट. नाही नाही असं काही, तुम्ही जे एनए परमिशन घेतलेली आहे ना, सनद घेतल्याचे तेव्हाच तुमचा जो काही रिसिप्ट असेल तो अपलोड करायचा. काही रेकॉर्ड सर पेमेंटचे नगरपालिकेकडे पण नाही येत आमच्या, तर मग आम्ही कसे अपलोड करायचे त्यांचे पेमेंट? नाही नाही, एनए रेकॉर्ड तुमच्याकडे असेल ना, नगरपालिकेकडे नसतं. फायनल प्लॉट असेल सर, ते डॉक्युमेंट जर परमिशन घ्यायचं असलं तर ते कुठलं डॉक्युमेंट अटॅच करायचं? हॅलो सर, हॅलो 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 सर, आमच्याकडे नगरपंचायतमध्ये एनए कॉपी वगैरे आहेत, पण तिथे तुम्ही म्हणताय की जी पावती अपलोड करायची, तर ती पावती त्या सालातली आणणार कुठून सर आम्ही? नाही का तुमच्याकडे? नाही, कारण ती ऑथॉरिटी समजा एखादं लेआउट 1967 आहे आणि परचेस करणारा समजा सध्याचा आहे, तर तो व्यक्ती आणणार कुठून? ते येणे झालं येस म्हणा, आणि बाकी पावती नसेल तर नो करून पुढे जाऊया मग. तर मग तिथे वन टाइम प्रीमियम कसा पेड करणार आहे? परत नंतर रिपीट परत टॅक्स कलेक्ट होणार ना त्या पर्सन टाइम तर करावंच लागणार. हा मग डबल टॅक्स रिपीट होणार ना? नाही रिपीट म्हणजे आता तुम्ही 1967 मध्ये तुम्ही केलेलं आहे, त्यानंतर तुमचं तर टॅक्स तर पेंडिंग असतं ना लास्ट 24 पर्यंत. 67 पासून आता 2024 पर्यंत वार्षिक कर दर रेव्हेन्यू डिपार्टमेंट काय? हा, तर आता वन टाइम पेड करावंच लागेल ना तुम्हाला. आता 25 नंतर कंटिन्यू करा, म्हणजे लाईक 26 इयर म्हणजे 25 पर्यंत जरी भरत असलो तरी आता कंटिन्यू तुम्हाला जर कुठलं परमिशन घ्यायचं असेल तर कंपल्सरी वन टाइम तुम्हाला भरावाच लागणार, असं क्लिअर आहे का याच्यामध्ये? येस वन टाइम पेड करायचं. तर मग याच्यात आपण जी कर भरणा पावती असते, तर ही नगरपंचायतची जी कर भरणा पावती असते ती आपण अपलोड केली तर चालते, की जी एनए साठी असते अकृषकची ती आपल्याला अपलोड करावी लागते? अकृषकची भरा सर, 2 असेल तर दोन्ही अपलोड करून घ्या, असं काही नाही. आता पण एनएची अकृषकची सर भेटणं तर मुश्किल आहे. जे आहे सर ते अपलोड करून घ्या, ऑथॉरिटी विल डिसाइड. ठीक आहे, ओके सर, ओके. सर एक क्वेश्चन होता. आणि सर त्याच केस रिगार्डिंग एक क्वेश्चन आहे की आता ती केस आम्ही त्याचा फॉर्म वगैरे भरला तर ट्रेसिंग करतो, तर ट्रेसिंग मध्ये काय होतं, जी लिफ्ट ऍड करतोय ना तर ते ब्रेक होते, ती लिफ्ट पॉलिलाईन होते फक्त. नाही ट्रेसिंग मध्ये काय होतं, नाही म्हणजे काय होतंय की म्हणजे एरर येतंय असं की एक तर ते पॉलिलाईन होते फक्त, त्याचा रिपोर्ट नाही जनरेट होते. पण मी जेव्हा दुसऱ्या पीसी मध्ये करतो तेव्हा ते पूर्ण म्हणजे हे बनतंय, ब्लॉक बनतंय, पण मग रिपोर्ट मध्ये पी लाईन मध्ये काहीच एरिया दाखवत नाही, तर 0 असं का दाखवतंय? नाही चेक करावं लागेल सर. तुम्ही लिफ्ट जेव्हा मार्क करताना ते एफएसआय मध्ये आत मार्क करताय की बाहेर करताय लिफ्ट रूम? ऑब्व्हियसली एफएसआय च्या आतच मार्क करतो ना, एफएसआय च्या बाहेर मार्क केलं तर ते ऑलरेडी असं पॉपअप ड्रॉइंग पाठवून द्या सर मला, ड्रॉइंग पाठवून द्या, कारण की लिफ्टचं मी कालच चेक केलेलं, प्रॉपर होत आहे. लिफ्ट रूम, मशीन लिफ्ट आणि फायर लिफ्ट आणि नॉर्मल लिफ्ट प्रॉपर मार्क केलं की होत आहे. हॅलो सर, हे पाठवून द्या मला. सर माझं असं आहे, तुमचा नंबर पाठवून द्या, प्रपोजल नंबर. फॉर्म भरताना हॅलो सर, फॉर्म भरताना ते येण्याचा जो विषय आहे परत विचारतो. आपण जर परवानगी घेतलेली आहे, आता माझ्या टीपी स्कीम मधला 1958चा आहे, तो जो भरला मी त्याला यस केलं तर तो मला तो वर्ष विचारतो.
ते एक स्किप नाही करता येणार का? कारण टीपी स्कीम आहे, फार जुनं परमिशन आहे. नाही, तुम्हाला जो इयर मध्ये आहे तुमच्याकडे जो रेकॉर्ड आहे तो इयर टिक करून तुम्ही पुढे जा, कारण की नाही तर ते एवढं नाही ना सर, तेवढं मिळतच नाही ना. आता टीपी स्कीम म्हटल्यावरती आता जळगावची टीपी स्कीम फार पूर्ण झालेली आहे, 1 आणि 2. तर त्याच्यातलं तो विचारतो तो जो ऑप्शन जर तुम्ही स्किप करून दिला ना तर कारण येणे झालेला आहे, तर तुम्ही पावती जोडण्याचा जो ऑप्शन आहे तो स्किप केला तर पुढे जाता येईल, कारण त्याला स्टार आहे. तुम्ही एने यस म्हणा आणि बाकी तुम्ही नो म्हणा, ते जे वन टाइम चार्जेस आहे ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला देऊन देतील. हा, कारण तो स्टार असल्यामुळे ते पुढे जाता येत नाही सर. तो स्टार पुढे जातच नाही, त्याला टाकल्याशिवाय जातच नाही तो. सर बिल्डिंग हाईटच्या बाबत प्रश्न आहे सर. तुम्ही हे येस केलं, बोलू ना सर. आणि हेच केलं आणि बिल्डिंग हाईट फॉर्म मध्ये जी तर भरली इयर आहे सिलेक्ट करून तुम्हाला जायचं आहे ना, बाकी तर काही करतच नाही आहे. नाही, तो खाली वर्ष विचारतो ना. यस केल्यावरती नो केलं ना, पावती भरली का, तो वर्ष विचारतो, त्याच्याशिवाय जात नाही पुढे. येण्याचं तुमच्याकडे असेल ना काही? नाही, तर सर टीपी स्कीम आहे एकदम, म्हणजे इंग्रजांच्या वेळेचं ते प्लॉट मंजूर आहे, त्याच्या टीपी स्कीम त्याची येण्याची पावती कुठून आणणार? नाही का, येण्याची पावती नाही आहे तुमच्याकडे? हा, म्हणजे ते गावठाण पूर्ण म्हणजे स्वातंत्र्य काळातलं बिल्डिंगच्या आधीचं 1958च्या बी आधीचं आहे ते माझ्या. सनद ऍड करून होऊ शकतं सर, सनद किंवा उतारा, कारण की ते ऑथॉरिटीला पण माहिती ते सनद पण आहे ना. मग हा, परंतु इथे वर्ष मागतात ना, तर ती माझं म्हणणं आहे का जो स्टार जर निघाला ना आपल्या टीपी क्लायंट मध्ये, तुम्ही ह्या वर्षावर जात पुढे नो करा तिथे पुढच्या याला. सर ह्या वर्ष तुम्ही टिक करा, तुम्ही डोंट वरी, ते ऑथॉरिटी विल डिसाइड. त्यांच्याकडे आम्ही पॉवर दिलेले आहे सगळे. तुम्ही इयर जरी थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, ते चेक करतील, ते अप्लाय करतील. ठीक आहे, ओके. हॅलो सर, आता इथे एने प्रिव्हियसली मध्ये यस केलं, एनेचं लेटर टाकलं ऑर्डर, ते सर्टिफिकेट अपलोड केलं आणि इथे प्रीमियम मध्ये नो केलं आपण. मग इथे ते असेसमेंट इयर विचारतं, मग तिथे आमचं एने झालेलं आहे 95 मध्ये, तर मग इथे 95 टाकायचं का? 95 मध्ये झालेलं आहे. यस, इथे 95 टाकावं लागेल तुम्हाला. इथे 95 टाकायचं आणि मग ते ऑटो कॅल्क्युलेट होईल का? जर ऑटो कॅल्क्युलेट होईल, ऑटो कॅल्क्युलेट मध्ये चुकीचं आलं असेल रेट तर ते ऑथॉरिटी मॅन्युअली ऍड करतील. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, ते करतील त्यांच्या. ठीक आहे सर, ठीक. सर एफएसआयचा जो फॅक्टर जनरेट होतोय ना, तो नेट प्लॉट वरती होतोय आणि त्याच्यामुळे माझा परमिसेबल एफएसआय कमी होतोय. नाही सर, हे तो आपण पूर्ण लास्ट 2-3 मंथ्स बिफोरच आपण रेक्टिफाय केलेलं आहे. नाही सर, आता बेसिक एफएसआय म्हणा, एक मिनिट. बेसिक एफएसआय जो आहे तो नेट प्लॉट वर येतो, राईट? आणि ग्रॉस प्लॉट आणि तुमचा इन्सेंटिव्ह आहे आणि टीडीआर आहे, तो ग्रॉस प्लॉट वर येईल तुमचा. नाही होतोय सर जनरेट, तो मी तुम्हाला ते सांगतो. सर तुमचे ऑप्शन मला बघावं लागेल, कारण की सर ऍट द एंड मी तुम्हाला चेक केलं तर तुम्हाला दाखवू पण शकतो, असं नाही. तुमची रिपोर्ट द्या, मी तुम्हाला असेल तर द्या, शेअर करा. सर मी टाकलं होतं. तिकीट नंबर आहे, तिकीट नंबर आहे. सर तुमचा तिकीट नंबर द्या, मी तुम्हाला. एक मिनिट सर, आता यांचं रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. तुमचा तिकीट नंबर द्या. सर तिकीट तो एक्सपायर झाले, पण आता द्या हे देऊन द्या, मी कॉल करतो तुम्हाला. 109767 109767 109767 नाही 109767. हा सर, एक वेळा तुम्ही आता रिपोर्ट जनरेट करून बघा, ठीक आहे? सर मी ऍप्लिकेशन डॅशबोर्ड वरती आता 2-3 दिवसाचाच एक हे बघतोय. चालेल, मोबाईल नंबर द्या तुमचा. 744 परत 744 परत 744 1924 1924. ठीक आहे सर, तुमचा रिपोर्ट मला पाठवाल, मी व्हॉट्सअपवर हाय करतो तुम्हाला. हॅलो सर. सर आता माझा प्रश्न घ्या. हॅलो सर, माझा क्वेश्चन होता. बिल्डिंग हाईट मी बिल्डिंग हाईट भरलेली आहे 20.23, पण जी रिपोर्ट जनरेट होतो त्याच्यात रिक्वायर्ड हाईट 00 येते. प्रपोज हाईट येते 20.23, पण रिक्वायर्ड हाईट 00 येते. म्हणजे एक मिनिट, कुठचं आहे? नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ठीक आहे मॅम, तुम्ही रोड प्लॉटला तुम्ही अटॅच केलाय का? जर रोड केला नसेल तर तुमची बिल्डिंग हाईट 00 मेन्शन करणार ते.
रोड अटॅच केलेला आहे ना प्लॉटला, म्हणजे सर रोड मार्क करून थोडा पुढे सरकवलेला आहे. नाही नाही, तो तुम्ही प्लॉटला अटॅच झाला पाहिजे पूर्ण. प्लॉटला अटॅच करा. पुन्हा टच झाला पाहिजे. टच झाला पाहिजे, त्याशिवाय ती बिल्डिंग हाईटचा रिपोर्ट तुमचा चेक फेल म्हणजे ओके येणार नाही. ओके ठीक आहे, थँक्यू. हॅलो हॅलो सर, हॅलो हा हँड वाईज घ्या ना सर. माझा एक तिकीट नंबर होता 3 महिन्यापासून तो पेंडिंग. हॅलो, कशाच्या रिलेटेड होतं? एफपी नंबर चुकीचा घेत होता, म्हणजे तो दोन्हीवर टाकला ना तर जनरेटेड शीट मध्ये प्लॉट एरिया 0.00 दाखवतो. हॅलो, प्लॉट एरिया 0.00 तुम्ही मार्क लँड प्रॉपर केलेलं? हो हो केलं. नाही, तुम्ही बिल्टअप एरियाचं बोलताय का? डिफरन्स जो येतोय बिल्टअप एरिया नाही सर, मी लेआउटच्या रिलेटेड बोलते. लेआउट मध्ये किती येतं? लेआउट टेंटेटिव्हचा एरिया आहे जास्त, पण तो घेताना 0.00 होतोय. बिकॉज मी डाटा एंट्री करते ना. तिकीट नंबर द्या ना मॅडम तुमचा. तिकीट नंबर सर 2-3 महिन्यापासून मी देते, तो इश्यू सॉल्व्ह नाही केला. नाही, तिकीट नंबर द्या तुम्ही, मी तुम्हाला रिपोर्ट देतो. 110427. 110427. हॅलो ठीक आहे, मी कॉल करतो मॅम. सॉल्व्ह नाही झालंय सर. नाही, मी ट्रेसिंग मध्ये तुमची लेअर चेक करून घेतो. ठीक आहे, तुम्ही एक्झॅक्टली कसं मार्क. हॅलो सर, माझे 2 क्वेश्चन आहेत सर. हॅलो, बोला तुम्ही. तर माझे 2 क्वेश्चन असे आहेत की माझं एक तिकीट आहे 114757. किती? 114757. येऊरचं तिकीट आहे माझं. सब डिव्हिजन प्लॉटचं हे चालू आहे. माझं बेसिक एफएसआय 0.025 आहे. त्याचा असं प्रभू तुमचं एक मिनिट सर, मीच हँडल केलेलं आहे तिकीट तुमचं. इच्छा आहे ना हे NMID आहे ना? नाही, ठाणे महानगरपालिका. अच्छा, 0.0 येऊरचं ना? हा, येऊरचं. हा सर, ते झालेलं आहे. मी ह्या वीक मध्ये डिप्लॉय करू देऊ शकतो. आणि सर दुसरा क्वेश्चन असा आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये ना ते 0.211 असा डिफरन्स येतो आणि ओव्हरऑल प्रोजेक्टला ते पण कधी परत सॉल्व्ह होईल सर? ते हाच वीक मध्ये जाईल सर. सर, आणि तिसरा क्वेश्चन असा आहे माझं सर, जे मी सब डिव्हिजन हे करतो की माझा इंटरनल रोड आहे तो मायनस करायचा झालाच प्लॉटिंग मधून, ते त्याच्यावर काय कुठला लेअर मारायला पाहिजे सर? इंटरनल रोड मार्क करा ना तुम्ही. इंटरनल रोड मार्क केला पण तो मायनस व्हायला पाहिजे ना सर? सर एक इंटरनल रोड हा पार्ट जो आहे 100 ओव्हर टू ऑथॉरिटी असतो, राईट? अगर तुम्ही एखादा प्लॉट किंवा लेआउट किंवा सब डिव्हिजन करत असाल तर तुमचं डिमार्केशन होणं गरजेचं आहे, राईट? ओके. हा सर, माझा डीपीए रोड आहे ना तो मायनस होतो, पण इंटरनल रोड मायनस नाही होत. इंटरनल रोड तो मायनस. सर्व्हिस कोणती घेतली आहे? टेंटेटिव्ह घेतलेली आहे का? हा, लेआउट टेंटेटिव्ह घेतलेली आहे. होईल लेआउट परमिशन आणि लेआउट टेंटेटिव्ह. इंटरनल रोड मार्किंग करतो ना आपण. हो, इंटरनल रोड मी मार्क बरोबर केलाय, परंतु त्याच्यावर काय रोड वाइंडिंग पण मार्क करायला लागेल. रोड वाइंडिंग ऍज इट इज जो तुमची रोड वाइंडिंग असते ना तेच मार्क करायची आहे. त्याच्यावर करावे का नाही करावे असं मला करायचे असं. रोड वाइंडिंग असेल तर रोड वाइंडिंग मार्क करा. रोड वाइंडिंग नाहीये म्हणजे इंटरनल रोड प्रत्येकाला तो ओपन दिलेला आहे. सर मग इंटरनल रोड मार्क करा नाही ते जो दिलेला आहे. मग तो मायनस का नाही होत सर याच्यामध्ये? होईल सर, तुम्ही प्रॉपर त्याचे कमांड फॉलोअप करत घेताय का त्याचं कमांड मध्ये? इंटरनल रोड होईल ना सर? इंटरनल रोड होईल. नाही ना सर, मी जो मार्क केलाय ना माझा डीपी रोड. तिकीट नंबर हे 1457 कोणतं होतं तुमचं इंटरनल रोड? ते इंटरनल रोडचं मी फक्त बेसिक एपीएसचं मारलं, इंटरनल रोडचं मारलेलं नाही. ते तिकीट मारावं. हा, इंटरनल रोड असेल तर इंटरनल रोडची लेअर मार्क करा प्रॉपर. एक्झिस्टिंग असेल तर एक्झिस्टिंग करा आणि रोड वाइंडिंग असेल तर हे 2 लेअर मार्क करा, इंटरनल आणि रोड वाइंडिंग. नाही, इंटरनल रोडवर परत रोड वाइंडिंगची लेअर मार्क करू. नाही, इंटरनल रोड हा सपोज तुमचा हा लेआउट आहे, इंटरनल रोड जो असणार आहे तो इंटरनल रोडचा तुमच्या इकडे जाणार असं. इंटरनल रोड जो आहे तुमचा, इंटरनल रोडची अलग इथे लेअर येईल ना असं इंटरनल रोडचा. बरोबर. रोड वाइंडिंग असेल तर रोड वाइंडिंग अशा प्रकारे जाईल मोठ्या रोड. इंटरनल रोड सर मायनस होत नाही ती म्हणजे होईल ना सर? होईल. तुम्हाला रिपोर्ट आणि हे मी शेअर करू शकतो का सर? करा मला मोबाईल हे तुमचा तिकीट नंबर देऊन द्या. मग तिकीट मी आता जे तिकीट मारलं ना त्याच्यामध्ये माझा नंबर आहे 11547.
अच्छा 114757 4757 याच्यामध्ये माझं तिकीट नंबर मध्ये मोबाईल नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यावर सर तुम्ही मला हे केलं तर मी ड्रॉइंग आणि सेम ड्रॉइंग आहे ना? सेम ड्रॉइंग आहे ना तुमची यामध्ये? सेम ड्रॉइंग तेच आहे सर, फक्त इंटरनल हा सेम ड्रॉइंग आहे. बरं, राईट. चालेल. तुम्हाला सर मग मी आता जे थोडं करेक्शन केलं तर ते पण शेअर केलं असतं मला जर हे केलं असतं. चालेल, ठीक आहे ना सर. मला मिस कॉल करा सर प्लीज. हे जे आपण प्रपोजल सर अपडेट पेज कधी होईल सर? हे बरेच सबमिशन थांबले सर. नाही सर, 0.0025 आहे ना तुमचं अपडेट होऊन जाईल आणि तो 0.001 एररचा पण ते अपडेट होऊन जाईल. ते दोन्ही पॉईंट सबमिशन थांबले सर त्याच्यामुळे सर प्लीज. ह्या वीक मध्ये होऊन जाईल ना सर? 2 मध्ये ह्या वीक मध्ये होईल ना? ओके सर. सर मला तुमचं ना व्हॉट्सअप बोला ना सर. एक सजेशन हाय पाठवा सर, मी पण ड्रॉइंग पाठवतो. हा. आता जे आपण प्रपोजल टाकतोय ते रिअसाइन करायला बराच वेळ म्हणजे हे टाउन प्लॅनर किंवा कमिशनर सर जे हायर ऑथॉरिटी त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून सांगतायत ते. तर ते ह्यामध्ये बराच टाइम जातो ना सर. ते आधी कसं म्हणजे सर हा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे ना सर, आम्ही जे प्रोसेस आहे आपण जेव्हा आपण 4 वर्ष 5 वर्ष पहिले केली होती तीच प्रोसेस आपण कंटिन्यू होती. पण कसं आहे ना, ते वरून आम्हाला हे केलं जातं की तुम्ही हे असं करा. मग आम्ही फिफो टाकतो. मग ते म्हणतात की रिएशन मॅक्झिमम टाइम होतं. कोणी 40 वेळा करतो, कोणी ऑथॉरिटी 50 वेळा करतं. तर त्यांनी एका पर्टिक्युलर हेड ऑफ डिपार्टमेंटचा जो काही व्यक्ती आहे त्याच्याकडे राईट्स देऊन दिले. हे असे चेंजेस आमच्याकडे येतात. ते आम्ही पण हातभार लावू, आम्ही काय करणार त्यामध्ये? हा ना सर, तेच ना. ते आधी आता तुमच्यासारखे असतं ना, कारण चेकिंग तर इंजिनियरच करतो ना ऑथॉरिटी. हो मॅडम, चेकिंग इंजिनियर्स करतो, पण जो आपला फर्स्ट ऑथॉरिटी आहे तोच रिअसाइन करत होता ना पहिले. पण त्यांनी आता ते राईट्स उचलून ते वरच्या हेड ऑफ डिपार्टमेंट हायर ऑथॉरिटीकडे दिले. ऍक्च्युली काय होतंय, स्मॉल बेसिक करेक्शन्स असतात ना ते पण हायर ऑथॉरिटी त्यांचं असं मोटो आहे की त्यामध्ये जे काही चेंजेस येतात, म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटचं रिअसाइन चेंजेस आले, ड्रॉइंगचे चेंजेस आले, तुम्ही सगळं एकाच ह्याच्यामध्ये लोअर ऑथॉरिटीकडून हायर ऑथॉरिटी एकच चेंजेस देऊन द्याल. मग ते चेंजेस करतील, त्यामध्ये सगळं क्लब करून येतील, मग ते पूर्ण ड्रॉइंग करेक्ट होईल. असं त्यांचं हे त्याच्यामध्ये मोठं आहे. आता ऑथॉरिटी पण कंप्लेंट करतायत की आमच्याकडे रिअसाइनचं ऑप्शन नाहीये, तर मग आम्ही डायरेक्टली तुमचं प्रपोजल सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला लागतात, ड्रॉइंग पण व्हेरीफाय करून पुढे फॉरवर्ड करायला लागते. हा तसंच एक ऍट अ टाइम द्यायचं, सगळ्याकडून सगळे चेंजेस घ्यायचे आहे आणि एका ऑथॉरिटीकडून ते रिअसाइन करायचं आहे हायर ऑथॉरिटीकडे, असं सांगितलेलं आहे आम्हाला. एक्झॅक्टली असं सांगितलेलं असं आहे की परत जे रिअसाइन करायचं ना ते एकचदा फायनल सगळ्याची करेक्शन करून ते हायर ऑथॉरिटी डिसिजन घेईल की रिजेक्ट मारायचा का रिअसाइन करायचा. एक तरी खालच्या लेवलला पाहिजे सर, असं सजेशन. असं एक ठीक आहे ना सर, काही चेंजेस असेल तर नॉमिनेटला एकच होतं ना, नाही तर हे काय 3-4 महिने आता हायर ऑथॉरिटी बसतच नाही लवकर. त्याला बरोबर आहे ना सर, त्याच्यात हेच जातं, मग ती पुन्हा रिअसाइन होणार. ठीक आहे सर, तुमचं सजेशन आहे, मी पण सांगतो. आम्ही पण क्रीडाईला पण सांगितलेलं आहे की आमच्याकडून जात असेल तर त्यांना पण हे करायला लावा. एकदा ऑथॉरिटी खालच्या लेवलला पाहिजे, मग बाकीची तुम्ही वरतीच द्या ना. रिअसाइनचं तरी, कारण ते चेकिंग लोअर ऑथॉरिटीच करते ना. बेसिकली काय होतं सर, लोअर ऑथॉरिटीकडे आपण टेक्निकल पर्सन एक कॉन्टॅक्ट वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न असतो. हायर ऑथॉरिटीच्या केबिन मध्ये दिवसभर बसू शकत नाहीत ना टेक्निकल पर्सन. हा इश्यू येतोय. हायर ऑथॉरिटीला एकच फक्त काय काम नाही रिअसाइन करायचं किंवा काय करायचं, त्यांना बाकीची पण कामं असतात. त्यांच्या समोर आपण दिवसभर आपले 5-7 प्रपोजल असतील तर आपण ते ह्याच्यातले करेक्शन एवढे आहेत, ह्याच्यातले करेक्शन एवढे, त्या हायर ऑथॉरिटी एवढा वेळ बसू शकत नाही ना. पण हे टाइम ड्युरेशन वाढत चाललं नाही प्रपोजलचे. 3 ते आधी 1-1.5 महिने जे होत होतं, समजा करेक्शन असेल तर इथल्या खालच्या लेवललाच होतील असं माझं म्हणणं. हा ना सर, ठीक आहे. आम्ही हा मुद्दा मांडू सर, आम्ही मुद्दा मांडून आमचे काही डिसिजन घेतात, असं त्यांच्याकडनं आलेलं आहे. सर एक लास्ट क्वेश्चन आहे, ऑथॉरिटी रिगार्डिंगच आहे. आपल्याला काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले जे लॉग इन्स आहेत एनटीचे किंवा सिनियर क्लर्कचे, हे मॅन्डेटरी आहेत का डायरेक्टली तहसील किंवा एसडीओ म्हणजे प्रांत साहेबांचं लॉग इन फक्त सिंगल ठेवू शकतो आपण याच्यामध्ये? नाही, हे जिल्हाधिकारी जे काही त्यांचे सर्क्युलर आहे, जे काही त्यांचे पत्र काढतात त्यांच्यावर डिसाईड करतात ते.
बिकॉज ऍक्च्युली काय होतंय, सिनियर क्लार्क आणि एनटी ह्याच्यामध्ये बीपीएमएस मध्ये काही बघत नाहीत ऍक्च्युली. बेसिकली त्यांनी जे काय डॉक्युमेंट्स असतील किंवा जे काय असेल ते ओके अँड नेक्स्ट फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी. जर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट कडनं जर एखादा प्रपोजल रेकमेंड होऊन अप्रूव्ह होऊन जर रेव्हेन्यू कडे जात असेल तर डिरेक्टली ते तहसील किंवा प्रांतांच्या लॉग इनला रिफ्लेक्ट झालं तर थोडा अजून टाइम पिरियड ह्याच्यामध्ये सर ते डिसाईड करू शकतात ते कोणाला ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं हे त्यांच्या ऍडमिनचा जो ज्याच्याकडे लॉग इन आहे ते डिसाईड करू शकतात. म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकतं. हा येस टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट जो काही आहे व्यक्ती तो घेऊ शकता ऑथॉरिटी. ते त्यांच्या लेवलला पण करू शकतात. आणि असं काही मॅन्डेटरी सर्क्युलर नाहीये की एवढे लॉग इन एवढ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला हे मॅन्डेटरीज आहेत असं काही आपला सर्क्युलर कुठला नाहीये ना. कमी करायचं सर्क्युलर आहे. ओके हॅलो ओके हॅलो तसा काही सर्क्युलर असेल तर तुम्ही करू शकता. माझ्याकडे सर्क्युलर तर नाही पण तुम्ही सांगू शकता ते त्यांच्या फ्लो कमी करू शकतात. आणि कसं होतं जर आपल्याकडे बाय हँड डॉक्युमेंट कुठलं सर्क्युलर असेल शासनाचं तर आपण त्या पद्धतीने बोलू शकतो. सर्क्युलर 2024 ला निघाला आहे सर, माझ्याकडे पण नाही आहे. पण हे त्यांनी एसओपी दिलेली होती जेव्हा ते बीपीएमएस रोल आउट केलं तेव्हा कमी लॉग इन करायचे. ओके हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे की टीपी क्लायंट इन्स्टॉल केलंय त्याच्यामध्ये ना टीपी क्लायंट न्यू आणि टीपी क्लायंट असं ऑप्शन आलंय. हे काय झालंय क्लायंटच ऑप्शन. हा मॅम ते थोडं तुमचं जो इन्स्टॉलेशन होतं ना एखादी बॅकअप फाईल राहिली असेल तर टीपी क्लायंटचा जो मेनू आहे ना तो तुम्ही कंटिन्यू करा. तो राहिला तरी चालेल न्यूचा. मग कोणत्या ह्याच्यात ट्रेस करायचं सर? न्यू क्लायंट मध्ये टीपी क्लायंट मध्ये फक्त टीपी क्लायंट मध्ये. सर सुशील धुमाळ बोलतोय परतूर पानसुवरून. हा तर माझं तिकीट होती सर थोडं जे काही हँड रेस केले ना ज्यांचे क्वेश्चनचा आन्सर मिळाला आहे ते थोडं हे करून घ्या, म्यूट करून घ्या. ज्याचं बाकी आहे ते करा कारण की टाइम खूप जातोय. बोला लवकर. सर माझा क्वेश्चन होता आपण अथॉरिटी आपल्याकडे एकेकाने बोला ना सर. ते तिकीट नंबर सांगा. पत्र देत होती एनओसी साठी पत्र देत होती ते कंपल्सरी केलेलं आहे का आपण? एनओसी साठी कोणतं पत्र द्यायचं? अथॉरिटी पत्र देत होती भूसंपादन पुनर्वसन आरोग्य अशा काही 10 प्रकारचे पत्र एनओसी साठी पत्र देत होते आम्हाला. हा ते एनओसी कंपल्सरी ठेवलेलं आहे की बंद केलेलं आहे आपण? नाही ज्या रिजन वाईज ज्या सपोज माझी आता एखादी लँड आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या फनेल मध्ये येत असेल तर ते रिक्वायर्ड आहे. रेल्वेचं असेल तर रिक्वायर्ड आहे. अगर नाहीच आहे तर मग असं जरुरी थोडी ना सगळ्यांची आपण एनओसी घेत बस. रिक्वायर्ड आहे तर घ्या, नाही असेल रिक्वायर्ड तर नाही. माझं एखाद्या मॉन्युमेंट कडे येत असेल तर घ्या त्याच्या पेरिमीटर मध्ये. तर काय होतं एखादी जर एनओसी जर घेण्यासाठी जर गेलो आम्ही प्रत्येक लँडला सगळ्याच एनओसी घेणं आवश्यकता नाही आहे ना. ज्याची रिक्वायरमेंट आहे फक्त तेच एनओसी घ्यायला पाहिजे. समजा पीडब्ल्यूडी ची घेण्यासाठी जर गेलो आपण पीडब्ल्यूडी ची घेण्यासाठी जर गेलो पीडब्ल्यूडी ची एनओसी कशाला लागतं? बिल्डिंग परमिशनला का लागतं? बिल्डिंग परमिशनला नाही लागत सर. समजा एखादी लँड आपल्याला हे करायचं त्याच्यात प्लॉटिंग नाही लागत ना. पीडब्ल्यूडी ची एनओसी कशाला लागतं तेच कळत नाही. अथॉरिटी घेत होती सर, सर्व प्रकारच्या एनओसी घेत होती मागे म्हणजे 3 महिन्यापूर्वी. हॅलो हा सर टोटल सातबारा क्षेत्र 130 गुंठे आहे आणि त्याच्यामध्ये 2 ओनर आहेत. म्हणजे एकाचं 10 गुंठे क्षेत्र आहे, दुसऱ्याचं 120 गुंठे आहे. आणि पण नकाशामध्ये फोड झालेलं नाही कारण ते मिनिमम क्षेत्र बसत नाही 20 गुंठ्यापेक्षा खालचं क्षेत्र असल्यामुळे त्याच्यामुळे फोड होत नाही. आणि त्या 10 गुंठ्यामध्ये मिक्स प्रपोजल करायचं आहे त्याला, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असं. सातबारा वेगळा झाला नाही त्यांचा? सातबारा वेगळा झाला नाही, फक्त हिस्से वेगळे दाखवतात त्याच्यात 10 आणि 120. आपण काय करू शकतो आता? हिस्से पाळताना त्यांनी बरोबर पाळायला पाहिजे ना. नाही त्यांनी विकतच घेतली 10 गुंठे फक्त त्याच्याकडून. 10 गुंठे म्हणजे 100 स्क्वेअर मीटर ना? 100 स्क्वेअर 1000 लेआउटचा? लेआउट मधले नाहीये, रॉ लँड होती ती 130 गुंठे. सर तुकडाबंदी कायद्यामध्ये मिळालं नाही की त्यांना? कसं काय तुकडा झाला नाही, नकाशामध्ये तुकडा झाला नाही, फक्त 7/12 मध्ये झाला. मग आपण काय करू शकतो आता यामध्ये? सर त्याच्यामध्ये परमिशन घ्यायची होती तर ते
जेव्हा रिपोर्ट जनरेट होतो ना तेव्हा सेपरेट परमिशन कसे घेणार? तुम्हाला पहिला हे करावं लागणार. सब डिव्हिजन होईल का त्याचं? नाही होईल ना. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं ओपन नाही. आणि ओपन एम्युनिटी सोडली तर सब डिव्हिजन. तुम्ही दुसऱ्याचा प्रश्न घेतला. हॅलो सर, मिनिमम एरिया क्रायटेरियाचा आपण काही ठेवलेलं नाही आहे सिस्टीम मध्ये, तर नाही ठेवला आपण. हा सर, काय होतंय तिथे रिपोर्ट जनरेट होताना जे 1000 स्क्वेअर मीटर क्षेत्र टाकलंय ना तिथे रेड ते लाल अक्षरात येते क्षेत्र. काय येते तिथे? टोटल प्लॉट एरिया येतो 130 गुंठे येतो ऍज पर 7/12. पण जेव्हा मिनिमम क्षेत्र पकडतात ना, मिनिमम त्याच्यातलं सगळ्यातलं, तेव्हा ते 1000 स्क्वेअर मीटर येतं आणि रेड अक्षरात येतं ते. नाही, तुम्ही प्रोपोज आणि हे प्रोपोज मॅच करा ना. जास्त तुम्ही ग्रॉस प्लॉट जास्त घेताय, म्हणजे प्रोपोज जास्त करताय आणि मिनिमम एरिया अलग घेताय. जे आहे तुमचं एक्झॅक्टली तेच करा ना. तेवढंच टाका, पार्ट म्हणून टाका. पार्ट म्हणून टाकता येतं. बघा ना त्याच्यामध्ये तुमचं एरिया अगर दोघांच्या नावाचं आहे, 1 7/12 आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही एरिया टाका ना. काय आहे ना, आता मी अगर प्रोपोज 5000 असेल माझा आणि माझा पूर्ण 7/12 7000 असेल आणि प्रोपोज फक्त 5000 करेल, 2000 तर जास्तच ठेवेल ना मग मार्किंग मध्ये. मग ते एरिया अंडर कन्सिडरेशन मध्ये टाकून एरिया अंडर कन्सिडर मध्ये टाका आणि टाइप ऑफ डेव्हलपमेंटचं पण एक ऑप्शन दिलेलं आहे, एरिया अंडर टाइप. बरं, ते टाका. सर सुशील धुमाळ बोलतोय परतूर. सर त्याच्या हॅलो सर, माझा तिकीट नंबर आहे 108993. 108993. तुमच्या सीओ सरच्या लॉग इन तिकीट रेस केलेलं आहे. सर आमचा इश्यू असा आहे की 4-5 महिन्यापासून आमचे जे सर्टिफिकेट प्रपोजलचं फायनल अप्रूव्हल झाल्यानंतर पेमेंट पेड केल्यानंतर ओल्डर सीओच्या जुन्या सीओच्या लॉग इनला जात होते. तर मग आता नवीन सीओच्या लॉग इनला दिसायला पाहिजे. हे तिकीट आहे ना? हा, ते तिकीट आहे. पण विषय हाच झालाय, आम्ही ते त्यांचं आम्हाला एक हे आलं की त्यांचं लॉग इन इनॅक्टिव्ह करा, ट्रान्सफर करून घ्या. ट्रान्सफर केल्यात, इनॅक्टिव्ह केल्यानंतर ते त्यांच्याच लॉग इन, त्यांच्या लॉग इनला पण दिसत नाहीत ते. आता प्रपोजल ओल्डर सीओच्या लॉग इनला दिसत नाही, नवीनच्या लॉग इनला दिसत नाही. फाईन करण्यासाठी सर्टिफिकेट, साइन ऑन सर्टिफिकेटसाठी. आशीष, इनका टिकट लो लिया ना 108993. 108993 है ना? हाँ, तो चेक करो और जो सर्टिफिकेट्स है ओल्ड से न्यू के सीओ के इसमें डाल दो उनके. ठीक है? ओके ओके, ठीक है सर. सर दुसरं एक होतं, तुमचे थ्रू टाकू शकता. चेक सर, चेक करतो आणि कॉल करतो मी. हा सर, कारण काय होईल सर, ओल्डर सीओ ते खूप हे झालं सर, परेशान झाले. ठीक आहे, तुम्ही जे सर्टिफिकेट आहे ते ट्रान्सफर करून देतो आणि त्यांचं इनॅक्टिव्ह करून देतो. चालेल, ठीक आहे. हॅलो सर, शीट जनरेट झाली आहे ना, तर त्याच्यातले काही म्हणजे ऍड्रेसची काही लेटर्स शीटच्या बाहेर जात आहेत, तर ते एडिट करून द्या. ऍडजस्ट करता येतात का? हा, एडिट करून रिमूव्ह करून द्या. हॅलो, एडिट करू शकतो सर, डोंट वरी. फक्त टेबलला एडिट नका करू, ऍड्रेस एडिट करू शकतो. पण ती कशी करायची सर एडिट? राईट क्लिक करून एडिटचं ऑप्शन येते ना सर, असं एक राईट क्लिक करायचं. हा, फक्त हे करायचे आहे. एक मिनिट सर, ते डबल क्लिक करून पण होतं. डबल क्लिक करून केलं की होऊन जाईल ना सर तुमचं. हे काय सर, इथे ऍड्रेसला डबल क्लिक करून होऊन जातं. मध्ये ऍड्रेसला डबल क्लिक करून होऊन जातं. होऊन जाईल. एडिट करून घ्या, फक्त टेबल एडिट न करू. मेसेज येईल पुन्हा की नॉट एडिटेबल. सर इथे नाही सर, ते नेम प्लेट असते ना तिथे. हो, तेच सर. हा सर, तेच आय मीन टू से लाईक तेच करायचं तुम्हाला. दाखवून देतो. चला, अजून कोणाचा क्वेश्चन आहे? हा सर माझा आहे. हा, विचारा ना सर. माझी एक तिकीट नंबर आहे 114658. एक मिनिट, 114658. आलं का लक्षात सर? हा, ठीक आहे. ओके ओके.
त्याचा तिकीट नंबर आहे 114658. इथे ना लँड कन्व्हर्जन टॅक्स आहे 114691. 114658 सर. 58. अच्छा. लँड कन्व्हर्जन टॅक्सच्या रिलेटेड आहे. ऍक्च्युली तुम्ही जो ऑप्शन दिलाय तो आता बिल्डिंग परमिशन मध्ये रिवाइज बिल्डिंग परमिशन, पण मला ओसीच्या आधी तो पे करायचा, म्हणजे मला आता रिवाइज बिल्डिंग परमिशन नाही घ्यायची. अरे अच्छा. पार्ट ओसी फुल ओसीचा जो अप्लिकेशन करतात तिथे पण पाहिजे तुम्हाला, राईट? हा, तिथे पाहिजे. मॅम आम्हाला विचारून टाकावं लागेल त्यामध्ये. ऍक्च्युली ना हा ऑप्शन आधी होता पण तो नंतर काढला. सुरुवातीला होतं हे. सुरुवातीला मॅम होते ऑप्शन कुठं? ओसी मध्ये? हो होतं हे आधी, पण तो नंतर काढला. नाही मॅम, ओसी आता इम्प्लिमेंट आपण आता केलेलं आहे. पहिले कसं ऑप्शन आहे? नाही सर, म्हणजे हे सुरुवातीला जेव्हा सुरू झालं होतं ना सॉफ्टवेअर, तेव्हा हे ऑप्शन्स होते. 2017-18 मध्ये का 20-21 मध्ये? ठीक है मैम, वो पार्ट-ओसी फुल ओसी का क्या है? पार्ट-ओसी फुल ओसी का कंसिडरेशन में वो पूछ लेना ना उनको. सर माझा एक प्रश्न होता. मॅम विचारून घेतो मॅम पार्ट-ओसी फुल ओसी साठी पण. ओके, थँक्यू सर. सर मी तिकीट मारलाय का सर? मग आरिफ सर तुमच्याशी बोलल्याप्रमाणे तो रोड इंटरनल रोड परत ड्रॉइंग अटॅच केले आणि एफएसआयचं जुना तिकिटाचा पण रेफरन्स कोड टाकलेला आहे. आता जस्ट मारले. चालेल ठीक आहे. तिकीट नंबर देऊन द्या. परमेश्वर सर सर बघून घ्या सर आणि मला कॉल करा सर. प्लीज. मी मेसेज मध्ये तिकीट नंबर टाकलेला आहे सर. ओके. अर्जंट सबमिशन आहे सर. प्लीज. सर क्वेश्चन सगळ्यांचे झाले असेल ना तर क्लोज. सर माझा एक प्रश्न आहे सर. हॅलो. ऍक्च्युली मी इंडिव्हिज्युअल ओनर म्हणून लॉग इन केलंय बीपीएमएस वेबसाईटवर आणि मला कन्व्हर्शन चार्जेस पे करायचे आहेत माझ्या प्लॉटसाठी, पण ते टॅब दिसत नाही सर. नाही मॅम, हॅलो सर सॉरी. तुम्ही जेव्हा बिल्डिंग परमिशन साठी किंवा कोण लेआउट साठी अप्रूव्ह प्रपोज करणार तेव्हाच तो ऑप्शन दिसतो सध्या, तर जेव्हा डेव्हलपमेंट करणार. ओके. आणि समजा मग मी टीपी थ्रू सुद्धा अप्लाय करू शकतो का बिल्डिंग परमिशन साठी? हो, कोणतेही टीपी थ्रू करता येते ना? टीपी थ्रू कर सकते हैं, काउंसिल, कॉर्पोरेशन, नगर पंचायत. ओके ठीक आहे सर. त्या ठाण्याचं सर अपडेट प्यायचं जरा लवकर बघा सर. सबमिशन थांबलेत. येस सर. आरिफ सर. हॅलो सर, ग्राउंड फ्लोअरची ओसी झालेली आहे आणि त्याच्यावरती आता फर्स्ट फ्लोअर बांधायचं आहे, तर त्याला काय न्यू परमिशन म्हणूनच घ्यावे लागेल ना? हा, न्यू परमिशन वरून घ्यायचं आणि एक्झिस्टिंगचं ते त्याच्यामध्ये मार्क केली पाहिजे की ओसी झाली आहे म्हणून. अच्छा. आणि त्याची काय सेपरेट लेअर मार्क केली पाहिजे एक्झिस्टिंग? हा नाही, तुम्हाला पहिला तुम्ही हे करून घ्या ना, सर्व्हे डेटा एंट्री करून घ्या. त्यामध्ये सांगा की माझी ग्राउंड फ्लोअरची ओसी रिसिव्ड आहे म्हणून, म्हणजे जेणेकरून ते पुन्हा विचारणार नाही. ते झाल्यानंतर तुम्ही एक्झिस्टिंगची लेअर मार्क करून तुम्ही फक्त प्रोपोज मध्ये फर्स्ट फ्लोअरची टाका. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. अच्छा. आधी सर्व्हिस डेटा एंट्री घेणं आवश्यक आहे. याने का होईल ना, तुम्हाला आता नंतर तो ग्राउंड फ्लोअरची ओसी विचारणार नाही, तुमच्या एफएसआय कंझ्युम दिसेल आणि आता जे काही प्रपोज करतायत ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होऊन येईल. सर आरिफ सर, एक माझा ओसी झालेला प्रपोजल आहे. हा, एक मिनिट सर, बोला ना सर. त्याच्यामध्ये की नाही ऑलरेडी आपण एक्झिस्टिंग एफएसआय टाकतो तसे टाकून होऊ शकेल का? येस. पहिला सर्व्हे डेटा एंट्री करायची आहे आणि ज्या फ्लोअरचा तुमचं झालेलं ऑलरेडी त्याचे एक्झिस्टिंग लेअर मार्क करा. आरिफ सर, माझा एक ओसी झालेला प्रपोजल आहे. हॅलो. आणि माझा बिल्टअप एरिया वगैरे काही चेंज नाही. ग्राउंड फ्लोअरला माझे 9 शॉप आहेत. हा, तर माझा 9वा शॉप आहे ना. 9वा शॉप काय? रिपीट करा. आवाज कटलाय. आवाज कटला सर. त्याच्यामध्ये मी डिव्हिजन पाडतो 3. 9वा शॉप आहे ना, माझी 9वा शॉप आहे ना, त्याची 20 मोठा शॉप आहे. 9वा मोठा शॉप. तर त्याच्यामध्ये ना मी 3 डिव्हिजन पार्टनर करायचे मला शॉपचे. काय प्रोसिजर करता येईल सर? एक वेळा क्वेश्चन रिपीट करा ना, आवाज कटतला. हॅलो. माझं ओसी झालेली आहे प्रपोजलची. 9 शॉप आहेत. 9 शॉप पैकी माझं एक शॉप मध्ये मी 2 पार्टिशन करायचे आहेत मला.
बिल्टअप एरिया वगैरे काही चेंज नाही होत, फक्त शॉपमध्ये पार्टिशन करायचे, तर त्याला काय करता येईल का? ऍडिशनल अल्ट्रेशन किंवा असं का ऑप्शन आहे का आपलं बीपीएमएस सॉफ्टवेअर मध्ये? नाही, एक वेळा ओसी झाल्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल, पुन्हा ओसी काढावं लागेल. म्हणजे रिवाइज करायला लागेल किंवा काय करायला लागेल, काय प्रोसिजर काय आहे? लागेल ना, कसं कळेल तुझे शॉप 2 झाले म्हणून? म्हणजे 9 शॉपचे मी 11 शॉप करतो असे. म्हणजे बिल्टअप एरिया चेंज इंटरनल फक्त चेंज होतात. हा, इंटरनल साठी तुम्हाला 5% चेंज मध्ये येईल ना तुमचं इंटरनल. ओके, मग 5%च्या आताच समजा होतं ना ते. मग त्याच्यासाठी ड्रॉइंगचा पार्ट ऍडिशनल अल्टरेशन वगैरेचं काही करता येईल का आपला बीपीएमएस सॉफ्टवेअर मध्ये? ते तुम्हाला ऍज बिल्ड ड्रॉइंगचं ऑप्शन दिलेलं आहे ना चेंजेसचं. ऍज बिल्ड ड्रॉइंग ते कुठे आहे? ते कशात आहे आपलं हे? व्हेरिएशन मध्ये येते. तुम्ही जेव्हा पार्टचे फोटोज अप्लाय करता तेव्हा येते ते. असं आहे का? ओके सर, चालेल. हॅलो आरिफ सर, तुषार बोलतोय. हा, माझं एक तिकीट आहे 114499. 114499. हा, यात काय होतंय सर, इन्क्लुसिव्ह हाऊसिंगचं माझं FSI आहे, त्याच्यावरती रेफ्युज एरिया पकडत नाहीये तो. रेफ्युज एरिया पकडत नाही? हाँ, ये लोग उधर डिस्कशन में ही एक दिन लगा देता है यार आपल्याला. सर तिकीट नंबर फट्टू लोग ना हमारा चेक करावं लागेल ड्रॉइंग मध्ये. ड्रॉइंग तुम्ही चेक करा सर, चेक करावं लागेल. हा सर, आणि सर अजून एक माझं म्हाडाचं प्रपोजल आहे. हा, त्याचा तिकीट नंबर आहे 114942. 114942. हा, आता यात कसं आहे माहितीये का सर, की माझं रिवाइज म्हाडाचं प्रपोजल आहे, मला तिथे 3 FSI हवा आहे. सर तुम्ही त्या क्लॉज नुसार प्रॉपर गेलेला आहे ना? त्या क्लॉज नुसार प्रमाणेच गेलोय मी. रिवाइज याला गेलोय, म्हाडा रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट म्हाडा स्कीमला गेलोय मी. पण तिथे ना मला 7.4.1 मला सिलेक्ट करायला येत नाहीये, तो टॅब नाहीये तिथे, सर्व्हिस टॅब. अच्छा, सब टाइपचा. एक मिनिट. म्हाडाचं प्रपोजल ऑन बिहाफ ऑफ तुम्ही ऑथर हे गव्हर्नमेंट एजन्सी म्हणून टाकता की प्रायव्हेट एजन्सी म्हणून टाकता? नाही सर, प्रायव्हेटच आहे ना तो. हा, नाही आता म्हाडाचे कसं गव्हर्नमेंट पण हे नाही, पण गव्हर्नमेंटचं नाही आपलं तसं. गव्हर्नमेंट नाही ना, प्रायव्हेटच एजन्सी. प्रायव्हेटच आहे हो, पण तो सर्व्हिस टॅब 7.3 ना? 7.4.1 म्हणजे 3 FSI आपल्याला पाहिजे, तिथे तो घेत नाही. आणि हे बाकीचे पॉइंट 7.4.1 आहे ना फक्त? 7.4.1. 2 नाही ना? 2 पण आहे त्यात सर. 7.4.2 पण आहे? हो आहे, पण 2 ऑप्शन आहे तिथं. जर आपण नॉर्मलला गेलो ना सर म्हाडाच्या, तर तिथं तो सब टाईप दाखवतो, पण रिवाइजला गेलो ना तर ते दाखवत नाही सर. एक मिनिट सर. यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे म्हाडागर मी सिलेक्ट केलं तर त्यामध्ये नॉर्मल केलं तर सर ते दाखवतो सब टाईप बघा 7.4.1 दाखवतो ते. अच्छा. आणि आपण रिवाइज केलं ना सर, तर रिवाइजला तिथे तो ऑप्शन दाखवत नाही ते. बरोबर. म्हणजे रिवाइज म्हाडाचा ऑप्शन नाही असं म्हणणं आहे तुमचं? ऑप्शन आहे सर, पण ते सब टाईप बघा असतं ते 7.4.1 तो रिवाइज. पहिला रिवाइज म्हाडाचा ऑप्शन बघतो. तुम्हाला कुठे रिवाइजचं दिसतंय? रिवाइज आहे, पण तिथे खाली बघा सब टाईप, ते तिथे 7.4.1 तो ऑप्शन नाही दाखवत. ठीक आहे सर. आरिफ सर टाकून देतो सर. ठीक आहे. आणि माझं
मगाशी मी ते तिकीट सांगितलं ना तुम्हाला, ते मी चुकीचं सांगितलं. ऍक्च्युली माझं 112509 हे तिकीट आहे. नाही, तुम्ही 2 तिकीट सांगितलेले, 111499. नाही, तो नाही आहे ऍक्च्युली सर. काय माहिती का, 112509. म्हाडाचं कोणतं आहे? नाही, म्हाडाचं नाही. तो म्हाडाचं जे तिकीट आहे ना ते सांगतो तुम्हाला सर, ते आहे 114942. हे तर घेतलं. हे चेंज करू. आधीचं जे इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचं होतं ना, ते मी तुम्हाला चुकीचं तिकीट सांगितलं. 112509. 112509. ठीक आहे. आणि अदीप सर, हा, ते आता इथं ना 0.0.1 ना सर ते हे येत आहे, म्हणजे एरिया वाढून येते बिल्टअपला टोटल. ठीक आहे सर, आम्ही अपडेट करून घेतलंय. ओके, मग सर ते कधी येणार आहे काय? या वीक मध्ये टाकून देतो सर. आणि ना मला एक प्रश्न विचारायचा होता की आपल्याला रेल्वे लाईन कुठे मार्क करायला ऑप्शन नाही का? रेल्वे लाईन आता माझ्या प्लॉट मधून रेल्वे लाईन जाते. अच्छा, रेल्वे लाईन 100 मीटरच्या आत येते का तुमचं? 100 मीटरच्या आत येते का ते? नाही, म्हणजे हो, माझ्या प्लॉट मधून जाते ती रेल्वे लाईनचा. नाही, मग रेल्वे लाईनचं सेपरेट, त्याची फक्त आपण एनओसी घेतोय लेअर साठी. त्याचा सेटबॅक पण घ्यायला लागेल ना सर मला? नाही, रेल्वे लाईनचं कुठं, रोडचं सेटबॅक आहे ना, रेल्वे लाईनचं कुठं सेटबॅक आहे? जो नाही सर, पण माझ्या समजा प्लॉटला लागून माझी रेल्वे लाईन जाते, त्याच प्लॉटच्या एकदम कॉर्नर पासून एक रेल्वे लाईनचा ट्रॅक जातोय, बरोबर? नाही सर, नाही, त्याची फक्त एनओसी घेतो आपण. बस बाकी काय घेत नाही, पण त्याचा सेटबॅक घ्यायला लागेल ना मला? तिथून किती डिस्टन्स वरती माझी बिल्डिंग येते? सर, रोडचा उल्लेख आहे सर. चॅप्टर नंबर 6 मध्ये रेल्वे लाईनचा सेटबॅक कुठे येतो? 6D मध्ये आपण कुठंच उल्लेख आहे. सेटबॅक आपण रेल्वे लाईन वर घेऊच शकत नाही, कारण की 100 मीटरच्या आत तो अलाउच नाही आहे. 100 मीटरच्या नंतर ते एनओसी घ्यावं लागतं. 100 मीटर स्टेशन म्हटलंय सर. तर स्टेशन आणि रूट सेमच झालं ना. आता रूट वर जर आलं तर कसं घेणार ते तुम्ही? तिथून त्याचा ऍक्सेसच नाही आहे. ओके, म्हणजे मग 100 मीटर पर्यंत आपण काहीच नाही करू. 6D मध्ये मार्किंगचं कुठं आहे? सिटी मध्ये नाही ऍक्च्युली. हे माझं ना रिजनल रायगडचं एक प्रपोजल आहे. नाही, रोडचा उल्लेख आहे ना सर. रोडचा उल्लेख आहे, नॅशनल हायवे, रिजनल प्लॅन रोड. पण रेल्वे लाईन पासूनचा काय नाही उल्लेख? एनओसी आहे फक्त. एनओसी आहे सर, एनओसी आहे. ओके, ठीक आहे, चालेल. ओके सर. हॅलो. हा सर, तुमचे जे ते आपण बीपीएमएस चा फॉर्म भरतो ना, प्रोजेक्ट डिटेलच्या वरती ती जी रिबीन आहे ना, तिकडे तुमचं व्हर्जन 1.6.51 दिसतंय. तर तसं ते आमच्या इकडे नाही येतो. कोणतं बोलताय तुम्ही? हे डेव साईट आहे सर आपली. मॅम, हे युएटी आहे ना मॅम. युएटी आहे, युएटी. हे फक्त तुमच्याकडेच दिसणार का? मॅम, युएटी म्हणजे प्रोडक्शनच्या जायच्या पहिले जे काही आम्ही चेंजेस करतो ना, आमचं वर्जन आहे मॅम. ते तुमच्या रिलेटेड नाही आहे. नाही, ठीक आहे. हॅलो. हरीश सर, अजून एक गोष्ट होती माझी. सर, काय झालं माहितीये का, मी ना म्हणजे सर्टन बिल्डिंगचा प्लेन घेतलेला आधी, म्हणजे अमेंड करायच्या आधी मी प्लेन घेतलेला, बरोबर? आणि आता काय झालंय की अमेंड केल्यानंतर परत मला ते प्रपोजल ओसीला दिसायला पाहिजे ना, ते प्लेनलाच दिसते. नाही, तुम्ही प्लेन पार्ट मध्ये घेतले होते की फुल प्लेन घेतली होती? नाही, फुल प्लेन घेतलेली आम्ही. अच्छा, आता मग प्रपोजल कुठे दिसते? प्रपोजल मला परत प्लेन मध्ये दिसते. मला ते ओसीला यायला पाहिजे. सर, तुम्ही एक तिकीट टाकून द्या. ते तुम्ही अगर प्लेन पूर्ण घेतलं असेल तर ते ओसीला दिसायला पाहिजे. तुमचं अगर प्लेन इंटिमेट केलाय का तुम्ही? केलं होतं का? प्लेन इंटिमेट केलेला आम्ही एक वेळा चेक करून घेतो तुम्ही जे इंटिमेशन दिलेलं आहे प्रॉपर गेलाय की नाही. त्याचा फ्लॅग अगर येत झाला असेल तर तुम्हाला ओसी मध्ये दिसेल. ठीक आहे, चालेल. ओके. एक तिकीट असेल तर ते पण मेन्शन करून घ्या. ते होऊन जाईल लवकर तुमचं. काय म्हणताय? ते लवकरात लवकर होऊन जाईल. तुम्ही हो, चालेल सर. ओके. हॅलो, आरिफ सर. हा, एक तिकीट होती, खूप दिवसापासून पेंडिंग आहे. 1114x3. हा, तर याच्यामध्ये जे आपलं असिस्टेड लिव्हिंग अँड हॉस्पेस टुगेदरचे जे येते ना कार्पेट, त्यानुसार तो म्हणजे हे नाही पकडत आहे, पार्किंग रिक्वायर्ड नाही निघत आहे. एसआरएचं बोलताय? कुठं बोलताय? काय सर? नाही, कशाचं बोलताय तुम्ही? सर, हॉस्पिटलमध्ये एक असते कार्पेट, असिस्टेड लिव्हिंग अँड हॉस्पेस टुगेदर. अच्छा, एक मिनिट.
आम्ही अमेनिटी स्पेस मध्ये ते घेत आहे, असिस्टेड लिव्हिंग अँड हॉस्पेस टुगेदर. त्याच्यामध्ये सर कार्पेट एरिया जो आहे तो मार्क करतो आपण, आणि जो हे पार्किंग कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे ते पर बेडच्या हिशोबाने होते. तर तो क्लॉज लागतोय बरोबर टेबल मध्ये, पण फॉर्म मध्ये आम्ही म्हणजे नंबर ऑफ बेड टाकलेले आहे, पण तरी पण तो कार्पेट मार्क केल्यानंतर पार्किंग रिक्वायर्ड किती असायला पाहिजे ते नाही येत आहे. तिकीट नंबर आहे ना तुमचा, बेडच्या नुसार पार्किंग लागते, पण बाकी रिक्वायर्ड मध्ये 0 येत आहे. कार्पेट मार्क केला ना, कार्पेट मार्क सर प्लॉट एरिया थोडासा मोठा आहे, आय थिंक देखणे मलाही बघावं लागेल. अच्छा, तुमचं प्रपोज तुम्ही प्रॉपर केलेलं आहे, फक्त सगळं प्रॉपर आहे सर. काय म्हटलं सर? रूम मार्क केलाय कार्पेटवर? हा, रूम पण मार्क केलेला आहे, सगळं केलेलं आहे मी फॉर्म मध्ये. पण रूम बेड नुसार मार्क केली आहे? हो सर, रूम्स मी मार्क केलेला आहे सगळे, आणि फॉर्म मध्ये पण नंबर ऑफ बेड जे आहे ते जितक्या 56 बेड्स आहे माझे, तर ते व्हॅल्यू टाकलेली आहे, पण तरी पण तो रिक्वायर्ड मध्ये 0 येत आहे. ठीक आहे सर, चेक कर. क्लॉज बरोबर लागतोय की म्हणजे जो टेबल जनरेट होत आहे तर टेबल बरोबर बेड नुसारचा आहे बा, ते सगळं बरोबर येत आहे, फक्त रिक्वायर्ड नाही निघत आहे. ठीक आहे ना सर, चेक करून घेते. आणि सर दुसरं मी एक काल प्राजक्ता मॅडमला पण तिकीट आला होता त्यांचा कॉल, त्याचे एक बघून घ्या की कार्पेट एरिया लिंक केल्यानंतर नॉर्मल बाल्कनीचा एरिया वाढत आहे. कार्पेट एरिया लिंक केल्यानंतर दोन कार्पेट एरिया जेव्हा आपण लिंक करतो, इंडिपेंडेंट फॅमिली किंवा दोन्ही कार्पेटला बाल्कनी वेगवेगळ्या आहे का? हो, दोन्ही कार्पेटला बाल्कनीज वेगवेगळ्या, दोन्ही फ्लोअरच्या बाल्कनी वेगवेगळ्या, किंवा इव्हन फॉर एक्झाम्पल माझ्या G+1 ही आहे, ज्यात ग्राउंड फ्लोअरला बाल्कनी नसतेच. फर्स्ट फ्लोअरला माझ्या एक बाल्कनी आहे जी 10 स्क्वेअर मीटरची आहे फॉर एक्झाम्पल, पण मी जेव्हा ग्राउंड आणि फर्स्टला लिंक करतो तेव्हा ते 10 स्क्वेअर मीटरच्या जागी तो 20चा अबाव चालला जाते डायरेक्ट लिंक केल्याबरोबर. हे लास्ट 2 अपडेट पासून इश्यू आहे. त्याचा तिकीट नंबर एक मिनिट सर. मला एक सांगू शकता का, तुम्ही कार्पेट मार्क केल्यानंतर आणि कार्पेट लिंक केल्यानंतर जो बाल्कनीचा एरिया आहे, सपोज माझा बाल्कनीचा एरिया 5-5 होता दोन्ही यांचा, तर तो किती होता? दुप्पट होता की कसा होता? सर तो म्हणजे असं आयडेंटिफाय नाही करता येणार, कारण की ना डबल होत आहे ना तो एक्झॅक्टली इन्क्लूज बाल्कनी. मला असंही वाटलं की इन्क्लूज बाल्कनीचा पण ऍड होत असेल बा, पण ते तसंही नाही, ते म्हणजे समजतच नाही की काय एक्झॅक्टली कुठून एरिया वाढतात. आता इन्क्लूज बाल्कनीचा एरिया कार्पेट मध्ये ऍड होत नाही. नाही, तर कार्पेट मध्ये नाही म्हणत मी, मला असं वाटलं होतं की नॉर्मल बाल्कनी मध्ये तो लिंक केल्यानंतर इन्क्लोज आणि नॉर्मल दोन्ही ऍड होऊन व्हॅल्यू येत असेल, पण ते तसं पण नाही आहे. ते तुम्हाला एकदा चेक करायला त्याची तिकीट पण मी टाकलेली आहे, प्राजक्ता मॅडम मी समोर पाठवलेली आहे. नंबर सांगू का? ठीक आहे सर, चेक करून घेतो सर. ठीक आहे. आणि सर आपला एक TOD बद्दल एक JR आलेला होता, सजेशन आय थिंक, त्याचं काय सिच्युएशन? सजेशन आहे ना ते मंत्रालय मधून हे काम नाही, तुम्ही सजेशन गेलेले आहे, सजेशन अप्रूव्ह झाले, काही असेल ते कमिटी असेल किंवा जे काही असेल त्यांच्या, ते फायनल झाल्यानंतर अप्रुव्हलचं होईल तेव्हा ते डेव्हलपमेंट वर्क होईल. तरी सर किती दिवस लागेल त्याला? नाही सर मी काय म्हणतो, सजेशन आलेले आहे, ते पुटअप झालेले आहे, ते अप्रूव्ह झाले, UDCPR मध्ये इम्प्लिमेंट झाल्यानंतर ते अप्रूव्ह करूया. ओके, ठीक आहे. हा, सजेशनवर आपण डेव्हलपमेंट नाही करू शकणार ना. नाही, बरोबर आहे, कारण की काही प्रोजेक्ट मध्ये काही क्लायंटला घाई आहे, तर काही नाही घाई आहे तो म्हणा सर, म्हणा आम्ही काय करू म्हणा, हे मंत्रालयाची गोष्ट आहे ना. नाही, ते बरोबर आहे. करू शकणार, सर्क्युलर मध्ये ऍड होईल, त्याचं एक हे निघेल, अमेंडमेंट निघेल त्याच्यामध्ये UDCPR मध्ये, तेव्हा आपण ते पुढे जाऊ शकतो. कारण की कसं आहे, त्यामध्ये काही नुकसान पण आहे, काही प्रॉफिट पण आहे. ज्याचं नुकसान आहे तो म्हणते की मला त्याच्या पहिले फाईल निघून द्या. सर आम्ही नुकसान प्रॉफिट तर एवढं नाही आम्हाला, अगर अमेंडमेंट वेळ माहित पडला तर त्या हिशोबाने आम्ही पण काम. नाही सर, मला माहिती नाही, माझ्या लेवलवर आम्ही कामच नाही करत. आम्हाला वरून आलं अमेंडमेंट तर आम्ही वर्किंग चालू करून देऊ त्याच्यावर. ठीक आहे, करून देऊ. 2 तिकीटचं पाहून घ्या माझं. हा, सजेशन आहे आमच्याकडे. सर जो इश्यू त्याचे तिकीट नंबर सांगा एक वेळ. 114×3 आणि दुसरा आहे 114933. डबल सांगा, 11 4×3
हॅलो तिकीट नंबर सांगा ना प्रॉपर. 1114 x 3 लिहिला. हा. दुसरा तिकीट नंबर आहे 114933. 114933. या 2 तिकीट आहे माझ्या मेन. हॅलो तिकीट नंबर घ्या की सर. हॅलो सर तिकीट नंबर घ्या 111435. हॅलो सांगा. हॅलो हा सर 111435. हा बोला तिकीट ना. नंबर आहे. सांगलीहून सर बोलतोय. हा प्रॉब्लेम सांगलीहून बोलतोय. प्रॉब्लेम काय आहे की एडीटीपीची डीएससी झालेली आहे. हा पण त्यांच्या याला अजून पेंडिंग दिसतंय आणि प्रांताकडून एसडीओ ला पाठवलं तिथं पण प्रकरण पूर्ण दिसत नाही. ठीक आहे, परमिशन चेक करून घ्यायचं. तर ते मागच्या वेळी पाठवलं होतं ते सगळीकडे दिसतंय म्हणून सांगितलं होतं तुमच्याकडनं, म्हणून परत तिकीट टाकलंय. दोन्हीकडे दिसत नाहीये ती. ठीक आहे. हॅलो अरिफ सर. ठीक आहे, परमिशन चेक करून घेशील. ठीक आहे सर, तुमचं जे काही सर्टिफिकेट किंवा प्लॅन असेल ना ज्यांची डीएससी लागली तिकीट नंबर 114435. बरोबर सर. हॅलो हॅलो अरिफ सर ऐका ना, माझे G+3चं प्रपोजल आहे. तर ना सर फर्स्ट फ्लोअरला 6 मीटर आहे, कमर्शियल आहे. तर तिथे ते फेल दाखवतो. हॅलो स्टील फ्लोर घेतलाय. काय बोलता, ग्राउंडला पण शॉप आहेत आणि फर्स्टला पण वरती शॉप आहे. मग तिथे 6 मीटर हाईट घेतलेली आहे. नाही स्टील 6 मीटर हाईट कसं अप्लिकेबल आहे का स्टील फ्लोअरला? स्टील नाही, वरती शॉप आहे शॉप. मग ईडीसी पण थोडं चेक करून घ्या सर हाईटचं. ओके. त्यामध्ये काहीतरी फेल होते आणि स्टील असेल ग्राउंड असेल ते मार्क करून घेतात ऑनलाईन मध्ये. वार्ड प्रभाग क्रमांक का? ठीक आहे, क्लोज करूया. 9 तुमचे जे तिकीट तुम्ही दिलेले आहे ना ते डेव्हलपमेंट झाले की तुम्हाला तसं अपडेट करून देतो. तिकीटचं ते बघा सर, कारण माझं तिकीट आहे ना मी 3 महिन्यापासून हे केलंय पण ते त्यावर attendance नाही. ठीक आहे मॅम, तुमचं तिकीट जो आहे ना तुमचं प्रायोरिटी घेतो. सर ते तुम्हाला मेसेज टाकलं ऑल चार्जेस नॉट लिंक विथ द बँक काइंडली कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटर तसं म्हणाले होते. कोणत्या प्रपोजलला? हॅलो तुमचे ते ऍडमिन लॉगिनचा प्रॉब्लेम आहे सर. ऍडमिन लॉगिनचा प्रॉब्लेम आहे. कोणत्या ब्रांचचा आहे? आपण एक नवीन पेज ऍड केलंय. हॅलो त्या पेजचं या लाईन मध्ये जे आपण ऑथॉरिटीचं नाव ऍडमिनचं नाव सांगू शकता का? एनए परमिशन म्हणून एक पेज हे सर्वांसाठी बिलिंग परमिशन. हा तर त्या हॅलो हो